शेवाळे मात्र गोलंदाजी मार्क वरती मात्र पाहायला मिळते आणि हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये डू ऑर डाय सिच्युएशन करू या मरूची मॅच आहे. जो जिंकणार आहे तो मात्र पुढील फेरीमध्ये चॅम्पियन होण्यासाठी एक पाऊल पुढे जाणार आहे आणि जो हरणार त्याचा प्रवास इथेच मात्र थांबणार आणि 365 दिवस पुन्हा एकदा कराड तालुका प्रीमियर लीगची वाट त्याला बघावी लागेल. असा संघ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांचा रणसंग्राम मात्र सुरू होत असताना मात्र पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅच ऑन होते आणि मॅचला होते सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल अधिक शेवाळे यांचा रोहित पाटील यांच्यासाठी टाकण्यासाठी मात्र सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळत आहे. अधिक शेवाळे पहिला बॉल, पहिलाच बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल, पंचांकडे लाऊड अपील, अपील मध्ये उत्साह होता आणि पंच तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती. पहिल्याच बॉलवरती स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे आपण पाहायला गेलं तर या बॉलवरती मात्र जाळं विणलं होतं, जाळ्यामध्ये अडकण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल आलाय डॉट. ट्रॅप रचला गेला होता. अपील लाऊडली गेली, स्ट्रॉंग अपील केल्याने पंचांनी अपील फेटाळली. या ठिकाणी पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. स्टार्ट तो बिल्कुल बहुत बढ़िया किया गया गेंदबाज द्वारा और दर्शकों को मजा आएगा. ये इंटरेस्टिंग बैटल है. एक तरफ अधिक ऑफ के बाहर गेंद थी, टप्पा खाते थोड़ी नीचे रही है, विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए, लेकिन फ्लैग स्लीपर जो खिलाड़ी ने बहुत बढ़िया तरीके से गेंद को रोका है. रन बनाने का कोई मौका नहीं है. पहिलाच बॉल आपण इथे पाहतोय. लगातारचे 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अधिक अप्पा 40+ चे खेळाडू आहेत. खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करत असताना षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. हो, पुन्हा एकदा बॉल आपण पाहिलं तर बॅटच्या अगदी स्टिकर वरती लागला आणि बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पोहोचलाय. सिंगल भीतीय धाबांचा अकाउंट ओपन होत आहे. नक्कीच सुरुवात झाली. श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय साई दीपक या फायटर या संघाचा श्री गणेश झाला. एक धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. जबाबदारी असेल या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांवरती, कारण जिथे आपण पाहायला गेलं तर पहिलीच इनिंग आणि पहिल्याच इनिंग मध्ये चांगला खेळ करावा लागेल आणि एक फायटिंग स्कोर उभारावा लागेल. पुढचा बॉल इथे पाहायला मिळतोय अधिक शेवाळे यांच्या माध्यमातून पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून उडवलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ मध्ये जिथे आपण पाहायला गेलं तर सुजित होता, फेकी चांगली आहे, इथे एक धाव नक्कीच येते. फिलहाल जिम्मेदारी अजिंक्य के ऊपर भी होगी. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है रोहित पाटिल के अंदर 1 पर और अजिंक्य का खाता खुला. स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के. अधिक के ओवर है, फ्रंट लाइन गेंदबाज है और मैंडेटरी पावर प्ले का ओवर है. रोहित के ऊपर निगाहें. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है इस प्रतियोगिता में. फ्लाइंग क्लिक पॉइंट, उसके साथ कवर पर खिलाड़ी, डीप स्ट्राइक कवर, मिड ऑफ पर खिलाड़ी है, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी हैं. ओ फुल टॉस गेंद, गेंद को खेल दिया. लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ पीछा कर रहे खिलाड़ी. गेंद नहीं रुकने वाली है. रोहित के पारी की शुरुआत दमदार. इस ओवर में रोहित को मिलेंगे रन 4. चौकार आला रोहित पाटीलच्या बॅट मधून. थोडासा शांत राहिला आणि आता इथे चान्स मिळाला आणि लगेच पहा गुडघा वाकवला. त्यानंतर ऑन साइडला आपण पाहिलं तर फाईन लेग मध्ये खेळत असताना चौकार ठोकला. या आधी काय केलं तर इथे महत्व नाहीये. या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. नक्कीच आपण पाहिलं गेलं स्लॉक स्लिपचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेगला मात्र बॉल पाठवून दिलाय. लॉंग लेगचं क्षेत्र खाली होतं आणि ते क्षेत्र निवडलं रोहित पाटील यांनी आणि तिथे मात्र चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेच्या षटकातला अधिक शेवाळे चांगली गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ संपला. 6 धावा फलकावरती आहेत. अधिक कप्पा गोलंदाजी मार्क वरती आहेत. 5 बॉलचा खेळ संपला. आतापर्यंत दोन्ही संघांनी शांत संयमाने खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला जाईल. बॉलला पाठवलं डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा, षटकार. फुल टॉस मेजवानी होती. दुपारचं सत्र आणि ती मेजवानी रोहित पाटील यांनी स्वीकारली. शफल झाला, थोडासा 2 पावलं पुढे आला आणि त्यानंतर मात्र ऍक्शनला रिएक्शन मात्र पाहायला मिळाली. फुल टोल वसूल केला. 6 धाबांचा षटकार होता. उत्तुंग असा षटकार रोहित पाटील यांच्या बॅटमधून आलाय. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवरती. बहुत ही बेहतरीन कदम ताल. गेंदबाज का हुआ बुरा हाल और रोहित की बल्लेबाजी बेमिसाल. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था और इसीलिए फुटबॉल बहुत इंपॉर्टेंट है. कदम ताल बहुत अच्छा था रोहित पाटिल का. रोहित पाटिल के 11 पर स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. 5 ओवर का मुकाबला, सेमीफाइनल का मैच, सेमीफाइनल नंबर 1. दर्शक काफी संख्या में मौजूद है इस खूबसूरत ग्राउंड के ऊपर और उसके साथ 22 यार्ड लाइव टेलीकास्ट भी बहुत बढ़िया. कराड़ तालुका प्रीमियर लीग 2026
और जैसे कि आशीष जी हमारे साथ है, अविनाश हमारे साथ जुड़े हुए हैं। स्टार्ट के बारे में जिस तरह से अविनाश 12 रन बने हैं, क्या कहना चाहोगे? ज्या पद्धतीने स्टार्ट झालाय त्या पद्धतीने आपण पाहतोय शांत संयमाने खेळ करण्याचा प्रयत्न दोन्हीही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतायत. जेव्हा वेळ येईल तेव्हा तो परिस्थितीनुसारचं जबाबदारीचं आक्रमण हे दोन्ही बॅटर करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सुरुवात चांगली झाली या दोन्ही संघांकडनं, परंतु इथे ही ओव्हर देखील महत्वाची असेल. सुजितला मात्र प्राचार्याने केले गेले. सुजित मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय. इथून सुजितची गोलंदाजी मात्र चांगली राहिली ना, विकेट आली तर धावसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न सुजितच्या माध्यमातून होईल. दुसऱ्या षटकासाठी सुजित मात्र सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय. जी हाँ, सुजीत का रोल बहुत महत्वपूर्ण रहेगा. स्कोर 12 बगैर किसी नुकसान के. रोहित पाटिल 11 पर खेल रहे, अजिंक्य 1 पर बल्लेबाजी कर रहे. शॉट पे गेंद ऑन साइड पर पुल किया, मिड विकेट बॉडी की तरफ गेंद को मकबूल किया है. 1 बाउंस गेंद बॉडी के बाद 4 रन. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. अकूट टप्प्याचा बॉल आपण पाहतोय. अकूट टप्प्याचा बॉल इथे खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. अजिंक्यला चान्स मिळाला ना, अजिंक्यने चान्सला इथे ग्रॅप्स करत असताना अगदी आपण पाहतोय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी पाठवत असताना पाहायला मिळत आहेत. चौकार आलाय, जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला मिळते. जागा शोधली आणि गॅप मोठा होता आणि त्या गॅप मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल केला, जिथे अजिंक्य जाधवच्या बॅट मधून देखील चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, इथून कमबॅक होईल का? सुजित शेवाळे याचा पुढचा बॉल यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला पुन्हा एकदा वेळवलाय आणि क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. 4 धावांसाठी चौकार आलाय पुन्हा एकदा. इथे क्षेत्ररक्षकाने चूक केली, बॉल वरती जाणं गरजेचं होतं. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलात. शॉर्ट पूल केला, अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोरचा बॉल. क्षेत्ररक्षकाने बॉलची वाट पाहिली आणि वाट लागली धाबांची. और वो गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए. जिस तरह से टप्पा खाते गेंद बहुत ऊपर से चली गई है. इंटरेस्टिंग मुकाबला. रोहित पाटिल के 11 पर, एक तरफ अजिंक्य शानदार बल्लेबाजी करे 9 पर. बहुत ही खूबसूरत नजारा मैं देख रहा हूँ. आज तो कॉम्बॉक्स में हमारे 3 कॉमेंटेटर, एक तरफ आशीष को आप देख रहे हैं, अविनाश हमारे साथ जुड़े हुए हैं. इससे पहले किरण बस्कर जो एक एंकर और उसके साथ कमेंटेटर हैं. कराड़ तालुका प्रीमियर लीग 2026 को खूबसूरत बनाने का काम हो रहा है. स्कोर 20 बगैर किसी नुकसान के. बल्लेबाज की बात करें तो अजिंक्य इस वक्त स्ट्राइक रन पर है, जिनके ऊपर निगाह रहेगी. 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं और सुजीत के ऊपर हमला लगातार बैक टू बैक 2 चौके पर जोड़ चुके हैं. इस ओवर की अगली गेम कदमों का इस्तेमाल किया था, टपा थोड़ा ऑफ टर्म के बाहर था. ये अच्छी गेंद थी गेंदबाज सुजीत द्वारा. कमबैक करना चाह रहे हैं, पलट वर्क करना चाह रहे हैं. स्कोर 20 पर रुका हुआ और इंटरेस्टिंग बैटल, बहुत ही जबरदस्त कॉन्टेस्ट. पहिले 2 बॉल अकूट टप्प्याचे पहिल्याने या बॉलवरती टप्पा चेंज केला, थोडासा पाठीमागे ठेवला आणि सुजितचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणखी एक डॉट बॉल इथे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा धावफलकावरती आहेत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल, दांडी केली, गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, बरोबर यष्टांवरती धडकलाय. पहिली विकेट डाऊन. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. काय घडलं होतं, पुढे सरसावत करण्याचा प्रयत्न, फलंदाजाला पडली बुल, दांडी झाली गुल. सुजितची गोलंदाजी पॉवरफुल. व्हिडिओ व्हायरल होणार सुजितचा. अत्यंत महत्वाचा षटक आहे. 2 खणखणी चौकार आणि त्यानंतर केलेला पलटवार. आज अजिंक्यचे केले विकेट, अजिंक्यची घेतले विकेट, अजिंक्यची सुजितनं शिकार केले. धावसंख्या 20ला 1. मी मगाशी सर म्हटलं होतं, कारण इथून जर विकेट आली ना तर थोडासा धावसंख्या थांबवू शकते आणि धावसंख्येला आळा घालू शकतो आणि तेच सुजितने केलंय. मागणी झाली, मागणीचा लगेच पुरवठा आलाय. विकेट मिळाली. सुजितचे सेलिब्रेशन आपण पाहतोय. एवढं अग्रेशन कधीच पाहायला मिळत नाही. आज अग्रेशन पाहायला मिळालंय, कारण त्याला माहिती होतं महत्वाची विकेट होती आणि महत्वाची विकेट त्याने मिळवली आहे. आणि सर्वात महत्वाचं काय तर हल्ला झाला होता. 2 चौकार आले होते. मग त्यानंतर उत्तर तर गोलंदाजाला द्यायचं होतं, शिकार करायचे होते. आणि म्हणून त्या सेलिब्रेशन करत असताना आपण बघितलं तो जोश प्रचंड होता आणि त्यामुळे विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन झाले. सेलिब्रेशन करायचे, सेमीफायनलचा मॅच आहे ना. यानंतर तुम्हाला आता वेध लागलेले अंतिम सामना, अर्थात फायनल मध्ये प्रवेश करते. तिकीट कोणाला मिळणार हा देखील प्रश्न आहे. नक्कीच फायनलचं तिकीट कोणतं मिळवेल, कारण गतवर्षीचा उपविजेता संघ फिल्डिंग करणारे टीम मध्ये पाहतोय आपण, अर्थातच त्रिमूर्ती फायटर. आणि या मॅच मध्ये देखील फायनलचे तिकीट मिळवेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती. उत्तर मिळेल, थोडा वेळ लागेल. उत्तर मिळेल, पाहायचं कोण जाणार फायनल मध्ये. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतो. गोलंदाजाचा रनवे बघा, तो थांबलाय. पूर्णपणे तुम्हाला खात्री वाटत नाही की आता आम्ही चेंडू डिलिव्हर करण्याकरता तयार नाहीये, किंवा थांबणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला थांबायचे नाही, गाड्या थांबायचं नाही. आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही, ही ट्रॉफी घेतल्याशिवाय थांबायचं नाही. गुलाल उधळण्यासाठी सज्ज राहा. 20ला 1 स्थिती आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5वा बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेटने.
हो हलक्या हाताने मॅक्झिमम मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट. वेट अँड वॉच. अगदी बॉलला दिशा दिली, बॉलला पाठवलं थर्ड मॅनच्या दिशेला. इथे सिंगल मिळतीये आणि सिंगल नंतर धावफलक 21. स्क्वेअर कटचा फटका गॅप शोधून काढली आहे आणि हलक्या हाताने मात्र ढकलून काढलाय. तिथे सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 21 या धावसंख्येमध्ये 21. बहुत महत्वपूर्ण मुकाबला करार तालुका प्रीमियर लीग 2026 में आप देख रहे हैं सेमीफाइनल का पहला मैच दो तगड़ी टीमें मैदान के अंदर. स्कोर की बात करें तो 21 विकेट के नुकसान पर 21 पर 1 सुजीत गेंदबाजी कर रहे हैं. अभी तक 5 गेंदों में 9 रन इन्होंने खर्च किए. फील्डिंग फ्लाइंग टेप पर खिलाड़ी है, उसके साथ पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी तैनात है, मिड ऑफ पर खिलाड़ी है, एक खिलाड़ी ऑन साइड पर लॉन्ग ऑन बॉलिंग की तरफ मौजूद है और किरण मस्कर भी आए हैं. बहुत बड़ा पैनल, अच्छा पैनल है. इस बार खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ, बल्ले का मुख जल्दी बंद हो गया, खराब फील्डिंग हुई है. इसका फायदा उठाएंगे रोहित. रोहित को मौका मिल रहा है, इसका मतलब इनका कॉन्फिडेंस और बढ़ेगा. बहुत खतरनाक बल्लेबाज है. 2 ओवर का खेल, 2 ओवर में स्कोर अगर देखें तो रन संख्या 23 रन, 1 विकेट के नुकसान पर. बहुत ही इंटरेस्टिंग मुकाबला है. शानदार खेल देखने का मौका मिलेगा. ये कहानी इंटरेस्टिंग है, चर्चा जारी रहेगी. हमारे साथ आशीष है, अविनाश भी है, लेकिन अब किरण की आवाज सुनना बहुत जरूरी. वाव, थँक्यू सो मच. वेलकम गेट्स वरून सर्व बाईक्स आपण काढून घ्यायचे. थोड्याच वेळामध्ये या सोहळ्यासाठी उद्घाटन या सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर थोड्याच वेळामध्ये या सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर अतिथी उपस्थित राहत आहेत. अर्थातच नवी मुंबई महानगरपालिका महापौर सौभाग्यवती सुजाता सूरज पाटील मॅडम थोड्याच वेळामध्ये या सोहळ्यासाठी उपस्थित राहत आहेत. तर विनंती करेन ज्या संपूर्ण बाईक्स आहेत वेलकम गेट वरती त्या सर्व बाईक आपण काढून घ्यायचे. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे. थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं तर या नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते अर्थातच सन्माननीय आदरणीय मंत्री महोदय गणेशजी नाईक साहेब थोड्याच वेळापूर्वी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. त्यांच्या शुभ हस्ते कराड दक्षिण रहिवासी संघ उद्घाटन सोहळा पार पडला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौभाग्यवती सुजाता सूरज पाटील मॅडम या देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तर खेळाडूंना विनंती करेल ज्या बाईक्स आहेत त्या सर्व बाईक्स आपण काढून घ्यायचे. थँक्यू. तिसरं षटक आपण पाहणार आहोत. प्रोजेक्टेड स्कोर आपण 58 धावफलकावरती पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपला आणि 1 गडी बाद 23 धावसंख्या धावफलकावरती प्रशांत सर पाहायला मिळतात. हे षटक सुरू करण्याकरता भरपूर वेळ गेला. वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेताय तुम्ही. 23 पर 1 2 ओवर का खेल समाप्त हुआ. रोहित पाटिल की तरफ 13 पर 6 गेंदों का सामना किया. 2 ओवर तक अगर देखें तो इस मुकाबले में बल्लेबाजी बहुत बढ़िया रही. 1 विकेट जरूर गिरा है, लेकिन सबसे बड़ी बात है आशीष, रनों की रफ्तार बहुत बढ़िया है. नक्कीच चांगली सुरुवात राहिली आहे. 2 षटक समाप्त झाले. 23 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिथे आपण पाहायला गेलं तर 6 बॉल आतापर्यंत रोहित पाटील यांनी फेस केले. 13 धावांवरती तो खेळतोय. सिद्धराज आता झालाय, परंतु जर सिद्धराजचा विचार केला तर चांगल्या लयमध्ये चांगल्या फॉर्म मध्ये मात्र खेळत असताना मात्र तो पाहायला मिळतोय. चांगलं बॅटिंग लाईन त्याची सातत्याने मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि तोच हा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सिद्धराज. सिद्धार्थ मेरिटवरचं क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो. लेदर बॉलचा भरपूर अनुभव आहे या खेळाडूकडे आणि तो क्रिकेट आता सिद्धार्थ जगदा स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती 40+ खेळाडू अगदी कुसूर गाभाला बिलॉंग करतात. सूर्यकांत पाटील गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. एज इज अ जस्ट नंबर. तर कौशल्य आणि अबिलिटी या खेळाडूकडे आहे आणि ते गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. बहुत अच्छी बात आपने बताई. जिस तरह से 40+ के खिलाड़ियों ने प्रदर्शन किया है, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन सूर्यकांत द्वारा. स्कोर 23 1 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी करने के लिए सूर्यकांत तैयार. ऑन सर पर गेंद अच्छा स्ट्रोक है, बेहतरीन टाइमिंग. खिलाड़ी मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं है. कडक चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. लोअर फुल टॉस बॉल, त्याला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेतलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर इथे फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल अगदी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाहायला मिळतोय. चांगले प्रयत्न देखील केले, परंतु प्रयत्न अपुरे पडले आणि जबरदस्त चौकार आणि षटकाची सुरुवातच चौकाराने केली. हा स्टार्टअप आहे. हा स्टार्टअप पाहायला मिळतोय. षटकाराची सुरुवात चौकाराने. टीमची धावसंख्या 27. करंट रेटेड 12.46 है. गेंदबाजी सूर्यकांत कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद ऑफ टॉप के बाद टप्पा खाते उछाल मिला था. इस बार अंपायर की तरफ से व्हाइट बॉल का इशारा. एक बात इंपॉर्टेंट है, जब पिछले मैच में 24 रन बनाए थे रोहित ने और उनका विकेट गिरने के बाद 50-50 ओवर में सिद्धार्थ ने
बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी. इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजेच काय कष्टाने कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये अजून एक धावपलकावरती ऍड होताना पाहायला मिळतात. सूर्यकांत गोलंदाजी मार्कवरती आहेत. शप्पल केला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. बॉल निघून जाईल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. ठोकलाय षटकार. फॉलोइंग स्वीप पाहायला मिळाला. जागा बनवली आणि जागा बनवून मात्र खेळलेला हा फटका बसला, झोपला. अगदी जबरदस्त हा फटका आणि झोपून पाहिला त्याने फटका तो. झोपला आणि ठोकला. काय ठोकलाय बघा. पडतोय आणि त्यानंतर त्यानं सांगितलं की मी इतिहास लिहायला तयार आहे. पडतोय आणि नडतोय पण. हा सिद्धार्थ आहे. स्वतःला सिद्ध करतोय, प्रसिद्ध करतोय. आणि तुम्ही इथे चांगली कामगिरी केली, लक्षवेधी कामगिरी केली तर निश्चितच तुम्ही आज प्रसिद्ध होणार. 34ला 1 स्थिती आहे. षटक क्रमांक 2 मैदान सुरू आहे. रोहित पाटील 13 वरती तर सिद्धार्थ खेळतोय 11 वरती. इतिहास लिहायचा आहे, किती वेळा पडायचंय, किती वेळा झोपायचं हे पाहायचं नाहीये. आज इतिहास लिहायचंय तर कामगिरी ही तशीच करावी लागेल आणि तशीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू करत असताना पाहायला मिळतात. तिसरा बॉल. सूर्यकांत पाटील गोलंदाजी मार्कवरती. हो पुन्हा एकदा खोलात टाकला. यावेळी टप्पा चेंज केलाय. अगदी ब्लॉक होल मध्ये बॉल. डॉट बॉलची सांगता मॅच मध्ये. बाहुबली का टप्पा और गेंदबाज का टप्पा बहुत महत्वपूर्ण है. आप नहीं भूल सकते. स्कोर 34, 1 विकेट के नुकसान पर है. ओवर की बात करें तो फिलहाल तीसरे ओवर की कहानी. सूर्यकांत गेंदबाजी करे. इस ओवर में 3 गेंदों में 11 रन. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज सिद्धार्थ 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ऑफ स्टंप के बाहर अच्छी लाइन. बहुत बढ़िया गेंदबाजी. पुराना चावल है सूर्यकांत. 40+ के खिलाड़ी जो है ना, बिल्कुल तजुर्बेदार खिलाड़ी. बहुत बढ़िया एक शॉट इनके खिलाफ आया, लेकिन इसके बाद में बहुत अच्छा कमबैक किया. अविनाश क्या कहना चाहूंगा जिस तरह से बीच मैदान पर खेल चल रहा है? पहले मैं आशीष की तरफ जाऊंगा. 34 नक्कीच जर पाहायला गेलं तर थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय सातत्याने. आपण पाहायला गेलं तर हाही बॉल चांगल्या टप्प्यावरती मात्र रिलीज करण्याच्या पद्धतीने मात्र शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न केलाय आणि हा बॉल पाठवलाय डीमार्टच्या दिशेने. बेधडक फटकालाय एकदम कडक. अत्यंत दर्जेदार बॅटिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. सिद्धार्थ एका बाजूला कॅमेरा रोहित वरती लावलाय, पण हा खेळाडू पहा गरम गरम तापलेला तवा आणि सिद्धार्थच्या बॅटिंगची हवा चटके देऊन जाते भावा. सिद्धार्थ मैदानावरती अप्रतिम बॅटिंग करत असताना, क्लास दाखवत असताना सेमीफायनलच्या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये तो मैदानावरती बरसतोय. आपलं या ठिकाणी कौशल्य पणाला लावतोय आणि अफलातून बॅटिंग केले. 40 धाबा धावपलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल आता आपण पाहतोय. अगदी गोलंदाजाला ओळखत असताना टप्पा. आता इथे शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. खुला टाकलाय. अगदी आपण पाहिलं तर समोरच्या बाजूला ड्राईव्ह केलाय. सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर होईल षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला आणि 41 धाबा धावपलकावरती 1 गडी बाद. यानंतर येणार आता चॅलेंज 50-50 ओव्हरचं षटक. किती धाबा प्रशांत सर पाहता धावपलकावरती? इस वक्त दोनों बल्लेबाज सेट है. बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. रोहित पाटिल 13 पर खेल रहे हैं, सिद्धार्थ 18 पर खेल रहे हैं. अगर यहाँ 41 रन स्कोरबोर्ड पर है और आशीष 10 रन बनेंगे तो बहुत बड़ी बात है. मैं तो समझता हूँ सेट बल्लेबाज है तो कम से कम 15 रन तो आपको बनाने हैं. अगर कमबैक करना, अपोनेंट टीम को कमबैक करना है तो आपको वो 7-8 रन भी देते हैं तो वो भी संतुष्ट हो जाएंगे. तो वो अभी विकेट अगर नहीं मिलेगा तो कोई परेशानी है. विकेट तो चाहिए, ऐसा नहीं कि नहीं चाहिए, लेकिन विकेट नहीं मिलेगा तो कोई परेशानी होगी गेंदबाज के लिए. लेकिन 10 के अंदर रोकना ये पहला टारगेट होगा गेंदबाज का. नक्कीच हे षटक भरपूर महत्वाचं असेल. 50-50 ओव्हरचा हा फायदा घेणं कुठेतरी महत्वाचं असेल आणि इथून जर रन कमी आला ना तर थोडासा रन मध्ये कमबॅक होऊ शकतो आणि ते धावसंख्या थोडीशी रोखण्यामध्ये प्रयत्न करू शकतात त्रिमूर्ती फायटर संघ. बिल्कुल आपने सही कहा. अभी जो मोमेंटम है ना बल्लेबाजी के पास है, बहुत बढ़िया बल्लेबाजी रोहित पाटिल और सिद्धार्थ द्वारा हुई है. तो मोमेंटम बल्लेबाजों के पास है. आप अपनी तरफ लाना चाह रहे हैं तो एक अच्छा ओवर है. ये अलग कंसेप्ट है, इसका फायदा उठाइए और विकेट टेकर गेंदबाज जो अनुशासन के साथ गेंदबाजी करे उनको मौका दीजिए. मैच में कमबॅक करने का प्रयास कीजिए. जोपर्यंत हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत धाबा थांबणार नाहीयेत. कारण हे खेळाडू सेट आहेत. सेट समोर कोणताही गोलंदाज जरी असेल तरी धाबा, अतिक्रमण, आक्रमण, हल्ले होणार आहेत. त्यामुळे ह्या 2 खेळाडूंची विकेट लवकरात लवकर गोलंदाजी करणाऱ्या टीमला घ्यावी लागेल. हे षटक महत्वाचं असेल आणि हे षटकासाठी मात्र कोणाला प्राचारण केलं जाईल हे देखील महत्वाचं आहे. जिथे आपण पाहायला गेलं तर 3 षटक समाप्त झाले. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 बॉल 18 धावांवरती मात्र सिद्धार्थ खेळतोय आणि तिथे आपण पाहायला गेलं तर 6 बॉल आतापर्यंत फेस केले. 13 धावांवरती मात्र रोहित पाटील खेळतोय आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज कोण येतोय तर कराडचा डॉन सुजित शेवाळे. ज्याच्याकडे नजरा असतील त्याच्यावरती जबाबदारी आहे ती म्हणजे महत्वाच्या षटकाची.
चॅलेंज ओव्हर त्यांनी मात्र स्वीकारलाय. त्याचबरोबर आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो शिवसेना उपशाखा प्रमुख सन्मान्य आदरणीय सागरजी गायकवाड साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय शिव साम्राज्य स्टोअरचे मालक सन्मान्य शिवाजी झोळे साहेब देखील आज या सोहळ्यासाठी आलेले आहेत. मी विनंती करेल आपण दोन्ही मान्यवरांनी व्हीआयपी डाईसवरती येऊन व्हीआयपी व्यासपीठावरती बसून या मॅचचा, या सामन्याचा, या स्पर्धेचा आनंद घ्यावा. सन्मान्य आदरणीय सागरजी गायकवाड साहेब आणि सन्मान्य शिवाजी झोळे साहेब या दोन्ही मान्यवरांचं मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. 41 धावा धावपलकावरती आहेत. पहिला बॉल सुजितचा राईट आर्म राऊंड विकेटने स्विचिटचा प्रयत्न केलाय. अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कलटी ठोकलाय चौकार. आताच ज्याची चर्चा झाली होती की बॅट्समन सेट आहे, त्यांना गोलंदाजी करणं सोपं नाही, आव्हान असणार आहे. सिद्धार्थ सेट झाला, 22 वरती पोहोचला आणि हा फटका पहा, ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीन वरती. फलंदाजाने केला जुगाड, धावसंख्येमध्ये झाली 4 धावांची वाढ. काय बॅटिंग करतोय, फॅन्सी स्ट्रोक आहे. असे फटके खेळल्यानंतरच तुम्ही व्हायरल होणार आहात हेही तुम्हाला माहिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला सुजितचा जो प्लॅन आहे तो उद्ध्वस्त करण्याची मनीषा सिद्धार्थची स्पष्ट दिसते. 45 ला 1 स्थिती आहे. चौथ्या षटकाचा खेळ, चौथे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. चैलेंजिंग ओवर रहेगा, 50-50 वाला ओवर है. सुजीत अपनी बॉलिंग मां पर तैयार है. करार तालुका प्रीमियर लीग 2026 इस ओवर की अगली गेंद हवा में गेंद थी, मौका था. गेंद लॉन्गर बॉडी लेके तरफ जा रही है. लॉन्गर के खिलाड़ी क्या इस गेंद को रोक पाएंगे? बिल्कुल रोक पाएंगे, लेकिन बहुत अच्छा बैटल, आशीष कमाल का बैटल. एक्शन रिप्ले में देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया था और ये एफर्ट सुजीत का मजा आ रहा है दर्शकों को. नक्कीच चांगला बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहायला गेलं तर पूर्णपणे खोदून काढलाय. मनगटाचा वापर केलाय. समोरच्या दिशेने बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. संग्राम अगदी वेगाने आला आणि धावा रोखण्याचा प्रयत्न संग्रामच्या माध्यमातून झालाय. कारण त्याला माहिती आहे एक धाव ही भरपूर संघासाठी महत्वाची. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थोडस फॉंगलिंग झालं आणि त्यानंतर मात्र बॉल ट्रॅव्हल झाला तिथे लॉंग ऑफ मध्ये. चांगला स्टॉप केलाय संग्रामच्या माध्यमातून. 2 धावा धावपलकावरती अडवताना पाहायला मिळतात. असे कॅचेस होणं क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. मग तो किती अवघड कॅच असू द्यात, सोपं करणं खूप महत्वाचं काम होतं. सुजित पुन्हा एकदा स्ट्राईक गोलंदाजी होती. लॉफ्ट केला अलॉंग द कार्पेटच्या साह्याने डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. पहिली धाव प्रचंड वेगाने घेतली आहे. व्हॉट अ गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये कॉलिंग चांगलं झालंय, दोघांमध्ये कोऑर्डिनेशन चांगलं झालंय आणि बघता क्षणी चितेच्या चपळाईने हरण्याच्या वेगाने 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. जबाबदारी घेतली आहे ना, त्या जबाबदारीला पूर्णपणे उतरतायत दोन्ही बॅटर. कारण ही चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि चॅलेंज करायचं होतं. 2 धावा चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळेल. चपलाईने 2 धावा मात्र कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळाल्यात. जिथे सर्व बाईक्स काढून घ्यायचे विनंती करेन. आमच्या हलगीबले मंडळ त्याचबरोबर तुतारी दादा विनंती करेल आपण सर्वांनी वेलकम गेटच्या जवळ सर्वांनी आपण जायचंय. थोड्याच वेळामध्ये नवी मुंबई महानगरपालिका महापौर सौभाग्यवती सुजाता सुरेश पाटील मॅडम थोड्याच वेळामध्ये उपस्थित राहणार आहे. संपूर्ण बाउन्सर्स विनंती करेल दादा आपण देखील तयार राहा. संपूर्ण बाउन्सर्स मी विनंती करेल आपण देखील वेलकम गेटच्या जवळ जायचंय. कारण की या स्पर्धेला भेट देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका महापौर सर्वांनी सौभाग्यवती सुजाताताई सुरेश पाटील मॅडम थोड्याच वेळामध्ये उपस्थित राहणार आहे. इथे कॅच मिळालाय. महत्वाची विकेट. सिद्धार्थ जाधव बाद झालाय. 8 धावा आतापर्यंत बनवलेला आपल्याला पाहायला मिळतात. 49 वरती लागलेला हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुजीत बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, शानदार प्रदर्शन इनका भी रहा है. और सिद्धार्थ की पारी समाप्त और चैलेंजिंग ओवर है. अभी तक 8 रन आए हैं. 2 रन आपको बनाने हैं. अब 2 4 है, 4 4 है, 6 4 है, वो तो बाद में पता चलेगा. लेकिन रोहित एक पर डटकर बल्लेबाजी करे. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं जयदीप, जिनके ऊपर निगाह रहेगी. स्कोर 49 रन 2 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर है. सेमीफाइनल का पहला मुकाबला आप देख रहे हैं कराड़ तालुका प्रीमियर लीग 2026 में 22 यार्ड यूट्यूब चैनल पर. फील्डिंग फ्लैग पर खिलाड़ी है, उसके साथ कवर है. एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी. फील्डिंग में और थोड़ा सा बदलाव. अब फिलहाल लॉन्ग ऑफ पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी जा रहा है. जो पॉइंट पर खिलाड़ी वो कवर पॉइंट की तरफ चला गया. जो कवर पॉइंट पर खिलाड़ी था दायरे के अंदर वो पॉइंट क्षेत्र में आ गया. ऑफसाइड पर 5 खिलाड़ी है बल्लेबाज जयदीप के लिए. 4 गेंदों का खेल हुआ है, 2 गेंदों का खेल आना बाकी है. 8 रन आपने बनाए हैं. सुजीत अपने बॉलिंग मार पर तैयार है. ओ जबरदस्त गेंद है.
मजा आएगा। 8 आपने बनाए हैं, 10 आपको बनाने हैं, एक गेंद शेष है और दोनों के लिए विशेष है। आशीष मजा आएगा। अब ये एक गेंद जो है ना बहुत इंपॉर्टेंट, ये कॉन्टेस्ट है, ये बैटल है, संघर्षपूर्ण बैटल है बीच मैदान पर। नक्कीच हा बॉल महत्वाचा असेल. इथून धावा येतील का, ही धाव रोखली जाईल, डॉट बॉल येईल, काय घडेल काय बिघडेल हे मात्र बघायचं आहे. 10 धावा करायच्याच आहे. चॅलेंजिंग ओव्हर आहे हे मात्र बघायचं आहे. सुजित वरती पूर्णपणे जबाबदारी, तेवढीच जबाबदारी जयदीप वरती आहे. हा बॉल भरपूर महत्वाचा असेल. चॅलेंजिंग ओव्हरचा हा शेवटचा बॉल. सुजित शेवाळे कशा पद्धतीने टाकेल, कशा पद्धतीने डिलिव्हर करेल हा बॉल, पिचिंग कशी असेल, ह्याचे सर्व प्रश्नचिन्ह आता मात्र पाहायला मिळतील. या बॉलच्या पाठीमागे शेवटचा बॉल. ट्रॅप रचला गेलाय. फिल्डिंग मध्ये भरपूर सारे बदल इथे केले गेलेत आणि दबाव तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं गेलं तर सुजित वरती सुद्धा दबाव असेल, कारण 2 धावा इथून खर्च केल्या तर ऍडिशनल 5 धावा मिळतील आणि 2 जर धावा नाही खर्च केल्या तर -4 होतील. इंटरेस्टिंग बैटल है, क्या जबरदस्त खेल बीच मैदान पर। अपने बोलिंग बात पर सुजीत तैयार है, 49 पर 2। अब आगे गेंद के नीचे खिलाड़ी लपक लिया कैच। 10 का टारगेट आपका नहीं पूरा हुआ और रोहित 9 स्ट्राइक के रेंज पर है। जयदीप बल्लेबाजी करने के लिए आए थे, हमने बहुत सारी चर्चा की थी, सेठ बल्लेबाज है तो ज्यादा रन बनने चाहिए थे, लेकिन तारीफ करने की सुजीत की कमबैक किया इस मैच में। और आशीष, ये है क्रिकेट, ये है चॅलेंजिंग ओव्हर, ये है 50-50 ओव्हर जहां रोचकता बरकरार रही। नक्कीच आता हेच म्हणावं लागेल. मोठमोठे गार केले गंमत मध्ये, बॅट्समनला पाठवले मी डगआउट मध्ये आणि डॉन आला आता कमबॅक मध्ये. कमबॅक केलंय डॉनने या बॉलवरती, जबरदस्त. क्रिकेटने दिलेली ही नावं आहेत आणि खरं तर या खेळाडूला डॉनच्या नावाने पदवी मिळाली. क्रिकेटमध्ये 4 षटकांचा खेळ संपला, 49 धाबा झालेल्या आहेत आणि महत्वपूर्ण 3 गडी तंबूच्या आशयाला चर्चा झाली. आपण पाहिलं गेलं तर 4 धाबा मायनस होतील, म्हणजे आता 49 धाबा मधून 4 मायनस 45 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकांचा खेळ संपला, 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चर्चा झाली, दोन्ही सेट बॅटर आहेत, जिथे विकेट आली ना तिथून सामना अगदी आपण पाहिलं तर बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. रोहित नॉन स्ट्राइकर एंड की तरफ रहे, रोहित को स्ट्राइकर एंड की तरफ ज्यादा रहना चाहिए था। और जब सिद्धार्थ का विकेट गिरा तो उसके बाद में थोड़ी सी परेशानी बढ़ी और वो बिंदी गेंदे, वो लगातार 3 बिंदी गेंदे आए विकेट, उसके बाद में ये बिंदी गेंद स्टार्ट अच्छा किया था। 3 गेंदों में 8 अपने बनाए थे, लेकिन सुजीत ने आखिर के 3 गेंदों में आशीष कमबॅक बहुत अच्छा किया। 3 बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती रिलीज केले, विकेट आली, त्यानंतर थोडंसं प्रेशर निर्माण झालं आणि ही ओव्हर भरपूर महत्वाची होती आणि त्या ओव्हरसाठीच मात्र सुजितने मात्र आपण पहा मॅच 4 आतापर्यंत तो खेळलाय, जिथे आपण पाहायला गेलं तर 22 डॉट त्यांनी त्याच्या माध्यमातून आले, तर 10 विकेट्स त्याने आतापर्यंत मिळवले. इकॉनॉमी रेट 8.63 चा मात्र पाहायला मिळतोय. बेस्ट आपण पाहायला गेलं तर 12 धावा खर्च करणार, 4 विकेट त्यांनी मिळवत असताना मात्र पाहायला मिळेल. जबरदस्त हा परफॉर्मन्स मात्र सुजित शेवाळेच्या माध्यमातून ओव्हरऑल पाहायला मिळतोय संपूर्ण कराड तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून. षटक क्रमांक 5 आणि षटक क्रमांक 5 मध्ये हेमंत कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत सर, सुरुवात कशी झाली हे पाहिलं जात नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये, शेवट कसा होतो हे पाहिलं जातं. हे रोहितच्या पहा 4 मॅच त्याने खेळलेला आहे, 134 धाबा बनवलेला आहेत आणि अवरेज जर पाहिला तर 134 चा अवरेज आपण पाहतोय. स्ट्राईक रेट 252, एक अर्धशतक आणि बेस जर पाहिला तर 53 धाबा बेस्ट आपल्याला पाहायला मिळतात. एक अर्धशतक उनके नाम पर है, बहुत ही शानदार बल्लेबाजी की, मैन इन फॉर्म रोहित पाटिल 13 पर खेल रहे हैं। शॉर्ट पिच गेंद ऑन पर खेल दिया, बॉर्डर पर खिलाड़ी दूर है, टाइमिंग अच्छा नहीं है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गया, विकेट के बीच अच्छी दौड़ लगा थे दोनों बल्लेबाज। एक समय था जहां सिद्धार्थ के लिए रोहित भाग रहे थे, एक समय था रोहित के लिए, रोहित पाटिल के लिए बाकी बल्लेबाज भागते थे। ये क्रिकेट है, देखिए किस तरह से हमारी जो अगली पीढ़ी तैयार है, ये अच्छे संकेत है। स्कोर 47 पर 3, लेकिन निगाहें रहेगी आशीष इस मुकाबले में रोहित पाटिल के ऊपर, वो कितनी बड़ी पारी खेलेंगे इस मैच में। हॅलो येस, आपण जर सर पाहिलं गेलं ना या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आतुरतेने ज्यांची आपण वाट पाहत होतो, त्यांची उपस्थिती खऱ्या अर्थाने या सोहळ्याच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. अगदी स्क्रीनवरती आम्ही दाखवतोय. कराड दक्षिण रहिवासी संघ नवी मुंबई कराड तालुका क्रिकेट असोसिएशनला सोहळ्याला उपस्थिती. नवी मुंबई महानगरपालिका इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला.
स्त्री शक्तीच्या ठाम पावलांनी नेतृत्वाचा दीप उजळला. त्या फक्त महापौर नाही तर नवी मुंबईच्या विकासाची हाक, ध्येय, दूरदृष्टी, कर्तृत्वाची जिवंत ओळख, महिलांच्या सामर्थ्याचाच खऱ्या शहराला अभिमान आहे. अर्थातच नवी मुंबई महानगरपालिका महापौर सौभाग्यवती सुजाताताई सूरज पाटील मॅडम यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम मॅडम, आपलं मनापासून अधिक स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. मॅचच्या दिशेने वळूयात. 55 धाबा षटकार आला, त्यानंतर 2 धाबा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 2 स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतात. यावेळेस देखील पहा, चांगला बॉल, चांगलं कमबॅक बीट केलं पूर्णपणे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हेमंत कांबळेचा षटकार आल्यानंतर 2 धावा आल्या आणि त्यानंतर एक डॉट बॉल. या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ संपला. 55 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 55 for 3, 55 धाबा 3 गड्यांच्या मध्ये. फिलहाल रोहित पाटिल तेज पर बल्लेबाजी करे, शानदार बल्लेबाजी अभी तक रही है. हेमंत अपने बॉलिंग माप पर तैयार है. ओ माय गॉड, ये क्या कर रहे मोए मोए. गेंद को आगे डालना चाह रहे थे और आशीष गेंद पीछे आ गई. अब मजा आएगा, इंटरेस्टिंग है क्योंकि रोहित सेठ बल्लेबाज है, 23 पर खेल रहे, इनफॉर्म बैटर है, एक अर्धशतक उनके नाम पर है, सबसे ज्यादा रन इनके नाम पर है. बहुत बढ़िया बल्लेबाजी उन्होंने की है. 55 पर 3 गेंदबाजी करने के लिए गेंदबाज हेमंत तैयार है. राइट अप ओवर द विकेट. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया है. ये है रोहित पाटिल, जिनके पास है दिल, जिनके पास है स्किल. ये है काबिल रोहित पाटिल. आप है सबसे कातिल. शानदार बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर. हो, काय जबरदस्त फटका होता. जागा बनवली, रूम बनवला आणि त्यानंतर मात्र इनफिल्डच्या वरून उडवून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा एफर्ट देणारा मात्र हा फटका पाहायला मिळाला षटकारासाठी. अगदी वाघ रंगात आणि ढंगात येत असताना मात्र पाहायला मिळतोय. कराडचा ढाण्या वाघ रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग मात्र पाहायला मिळते. आणि आता शेवटचा बॉल आहे, किती धाबांचा टार्गेट सेट केलं जाईल. शेवटचा बॉल मात्र पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण बॉल. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. क्लास दाखवलं या खेळाडूने. समोरच्या बाजूला कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोरून बॉल निघून गेलाय. मान्यवरांना सलामी देणारा ठोकलाय रोहित पाटीलने. सबसे कातिल रोहित पाटील. षटकार. आता असंच म्हणावं लागेल. बघतोस काय रागाने, षटकार ठोकलाय भागाने. शानदार स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था. तीर से समान शॉट था. मंच के ऊपर मेहमान भी है और रोहित पाटिल ये है सबसे काबिल, ये है जिनके पास है जबरदस्त स्किल. रोहित पाटिल आपका बनेगा आज रील, आपका रील बनने वाला है. क्या जबरदस्त बल्लेबाजी आपने की है. और उनके बेटे के साथ वो धीरे धीरे मैदान के बाहर आ रहे हैं. एक्सीलेंट बैटिंग बाय रोहित पाटिल, आउटस्टैंडिंग बैटिंग, अच्छा फिनिश किया गया. अब एक बार फिर टोटल की तरफ आपको लेकर जाएंगे. इस मैच में पहली पारी में रन कितने बने वो देखना बहुत जरूरी है. और उसके साथ थोड़ी देर के बाद दोस्तों टॉस भी किया जाएगा दूसरे सेमीफाइनल के मुकाबले का. तो टोटल 67 68 रनों का टारगेट रहेगा. हमारे साथ किरण जुड़ेंगे टॉस के लिए और मेहमानों का स्वागत. दोन्ही टीम, शिवप्रेमी साळ शिरंबे आणि जय महाराष्ट्र युवती, संपूर्ण टीमला मी विनंती करतोय. सर्व टीम, साळ शिरंबे संपूर्ण टीम या. सर्व टीम, शिवप्रेमी साळ शिरंबे संपूर्ण टीम आपण या. त्याचबरोबर जय महाराष्ट्र युवती राजू कंक आपली संपूर्ण टीम घेऊन आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. मी टीम्सला विनंती करेल, आपण सर्वांनी लगेचच या. सर्व टीम्स मी विनंती करेल, शिवप्रेमी साळ शिरंबे संघ आणि जे महाराष्ट्र युवती टीम आपण दोघे या. टीम जय महाराष्ट्र युवती टीम, सेमीफायनल क्रमांक 2 सध्या मात्र आम्ही खेळवत आहोत. आणि सेमीफायनल क्रमांक 2 म्हणजे
फायनलमध्ये जाण्याचे दरवाजे तुमचे खुले होतील. त्या मॅचमध्ये कोण जिंकेल, जो जिंकेल तो फायनलमध्ये दाखल होईल, अशी मॅच आहे. आतापर्यंत बऱ्याच संघांना पराभूत केलं, बऱ्याच संघांना आतापर्यंत पिछाडीवरती टाकलं आणि पुन्हा एकदा सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये या दोन संघांची एकमेकांसोबत फाईट तुम्हाला बघायला भेटेल. आणि या मॅचचा सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस यावेळी मात्र केला जाईल. नवी मुंबई महानगरपालिका महापौर सौभाग्यवती सुजाता सूरज पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. कॉल कोण मागेल? शिवप्रेमी स्पोर्ट्स हा शिरंबे नेहमीप्रमाणे तूच. येस मॅम, मी विनंती करेल टॉस आपण उडवायचा आहे. टॉस फक्त लपवा, कारण की सगळे हुशार आहेत. काटा बघितला की छापा मागतात, छापा बघितला की काटा मागतात. खेळाडू हुशार झालेत. मॅम येस, स्विंग दी कॉइन. आपण उडवायचा आहे कॉइन. छापा कॉल आहे, टॉस आहे, छापा. थँक्यू, तुमच्यामुळे स्पर्धेला खूप छान शोभा आहे. टॉस नेहमीच तूच मागतो, टॉस नेहमी जिंकतो. हाव नाही, 2 वेळा जिंकलाय, फक्त 2 वेळा हारलाय. पण पक्का टॉस जिंकलाय, महत्वाचा निर्णय. निर्णय असेल आमचा, आम्ही बॉलिंग करू, कारण की समोरची टीम पण तितकीच ताकदवान आहे. राजूसारखा मातब्बर प्लेअर आहे समोर, माझा बालपणीचा मित्रच आहे. बघूया, दोन्ही पण टीम आपल्याच आहेत. फायनलला कोण पोहोचते. बालपणीचा मित्र म्हणजे राजू कुठे खेळतो, राजू कसा फसतो, राजूची दुखती नस तुला चांगली माहिती आहे. म्हणजेच चांगली माहिती आहे, पण सध्याच्या आमच्या जनरेशनच्या एक स्टेप पुढे गेलेला प्लेअर आहे तो, त्यामुळे त्याला बीट करणं पण एवढं वाटतं तितकं सोपं नाही आहे. पण आम्ही चांगल्या पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न करू. येस राजू लहानपणीचा मित्र आहे, पण मैत्री मैदानच्या बाहेर मैदानामध्ये हमरी तुमरी फाईट करावी लागते. सज्ज आहे सेमीफायनल क्रमांक 2 साठी? हो सज्ज आहे. प्रवास आतापर्यंत खडतर झाला नाही. इथे हारलात की घरी 365 दिवस वाट बघावी लागेल. पुढची स्पर्धा कधी येते, एक महत्वाची करा किंवा मरा अशी मॅच आहे, महत्वाची मॅच. हो, आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि मॅच चांगली होईल. थँक्यू सो मच. मी विनंती करेल आपण दोघांनी या महत्वाचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. मी विनंती करेल हा सन्मान करत असताना कराड दक्षिण रहिवासी संघ नवी मुंबईचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ हायड्रोटेक कंपनीचे सर्वेसर्वा दीपकदादा लोखंडे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय. अर्थातच नवी मुंबई महानगरपालिका इतिहासामध्ये नवा अध्याय लिहिला गेला. ध्येय, दूरदृष्टी आणि कर्तृत्वाने जिवंत ओळख म्हणजे महिलांच्या सामर्थ्याचा आज साऱ्या शहराला अभिमान आहे. नवी मुंबई महानगरपालिका महापौर अर्थातच सौभाग्यवती सुजाता सूरज पाटील मॅडम यांचा इथे सन्मान केला जातोय. त्याचबरोबर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जिरे टोप यावेळी मात्र आपल्याला दिले जात आहेत. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जिरे टोप. बोलूयात छत्रपती शिवाजी महाराज की. वा, खूप छान. या सोहळ्याला खऱ्या अर्थानं स्पर्धेला आपण पाहिले तर एक वेगळा दर्जा आदरणीय महापौर यांच्या उपस्थितीनं लाभली. आदरणीय महापौर मॅडम, आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. या स्पर्धेची शोभा, या स्पर्धेचा दर्जा आपल्या उपस्थितीनं वाढला गेला. आपल्या माहितीसाठी मॅडम, थोड्या वेळापूर्वीच आदरणीय नवी मुंबईचे आपण पाहिले तर शिल्पकार, मंत्री महोदय, लोकनेते सन्माननीय गणेशजी नाईक साहेब थोड्याच वेळापूर्वी उपस्थित राहिले आणि त्यांच्या शुभ हस्ते कराड दक्षिण रहिवासी संघ उद्घाटन सोहळा पार पडला. सर्व कराड दक्षिण मधील लोकांना एकत्र आणणारा हा सोहळा पार आदरणीय लोकनेते साहेबांच्या शुभ हस्ते पार पडला. आपण इथे उपस्थित राहिलात. क्रिकेटचा खेळ तुम्ही पाहताय. सर्व खेळाडूंना एकत्र आणणारा हा खेळ क्रिकेटला. आपल्या मनातल्या काही भावना आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत मॅम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. कराड दक्षिण रहिवासी संघ नवी मुंबई पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग 2026 चे आधारस्तंभ दीपकदादा लोखंडे साहेब, आधारस्तंभ बाबासो बागल साहेब, अध्यक्ष सागर पाटील साहेब, नितीन शेवाळेजी, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, इथं उपस्थित सर्व स्पर्धक आणि क्रीडाप्रेमी.
आजच्या ह्या सुंदर अशा कोपरखैरण्यातल्या ग्राउंडवर आज ही स्पर्धा रंगलंय. खूप मनापासून आभार मानावेसे वाटते आपले, की एवढा सुंदर सामना बघण्याचा निमंत्रण आपण मला दिलंत आणि माझा इथं मान सन्मान केलात. आदरणीय आपले नवी मुंबईचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून आताच इथं उद्घाटन झालं. खऱ्या अर्थाने ह्या खेळाचं शोभा तिथं वाढली. कारण आदरणीय दादांसारखा क्रीडाप्रेमी आणि संदीपजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्या क्रिकेट स्पर्धांना एक वेगळं असं व्यासपीठ प्रत्येक ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. दादांच्या आणि संदीपजी नाईक साहेबांच्या माध्यमातून नेहमीच नवी मुंबईतली क्रीडाप्रेमींना खूप अपेक्षापूर्ण असं वातावरण त्यांनी दिलेलं आहे. मग ते आपलं नामदार चषकच्या माध्यमातून असो किंवा आमदार चषकच्या माध्यमातून असो किंवा महापौर चषकच्या माध्यमातून असो. आदरणीय दादांचे नक्कीच ह्यासाठीही आभार मानावेसे वाटतील, की आत्ताच आपण त्यांच्या व्हिजनच्या माध्यमातून मैदाने वाचवा आणि मैदाने नवी मुंबईच्या आधुनिक असं मैदानांसाठी स्वरूप देण्याचं काम आपण एकीकडे सुरू केलेलं आहे. बऱ्याच प्रभागामध्ये खूप सुंदर असे मैदान आहेत, पण त्याचं नियोजन कुठेतरी मागच्या 5 वर्षात रखडलेलं आहे. बरेच क्रीडाप्रेमी स्वतःहून जाऊन ते मैदानं सुसज्ज असं करतात. इव्हन आपल्या 40+ मैदान जे आहे, त्याच्या बाबतीतही तेच आहे. बऱ्याच वेळा प्रयत्न झालेला आहेत, की ते मैदानं दुसऱ्या गोष्टींसाठी वापरण्यात यावे. पण आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून, आदरणीय दादांच्या माध्यमातून ही मैदाने वाचवण्याचा प्रयत्न करतोय. कारण मैदाने वाचली तर कुठेतरी तरुणाई मोबाईल आणि इतर व्यसनांपासून दूर राहणार आहे. आणि आजच्या ह्या सामन्याच्या विषयी मला बोलावसं वाटेल. क्रिकेट हा मी कधीतरीच बघते. एवढा क्रिकेटशी संबंध महिलांचा येत नाही. पण आज एक महापौर म्हणून प्रत्येक क्रिकेट सामने तिथं जाऊन स्पर्धकांचं प्रोत्साहन वाढवणं हे माझं काम आहे. आणि प्रत्येक स्पर्धक जेव्हा स्पर्धेत येतो, तेव्हा जिंकण्यासाठी येतो. पण प्रत्येकजण जिंकूच शकत नाही. जेव्हा आपण ह्या स्पर्धांमध्ये सहभाग घेता, एवढ्या रणरणत्या उन्हात हे क्रिकेटचे स्पर्धे खेळता, खऱ्या अर्थाने तेव्हाच आपली जीत होते. कारण आपण मोबाईल आणि इतर व्यसनांपासून दूर आलेलो असतो. आणि आजच्या या सामन्यात विजयी कोणीही असो, पण आपण स्पर्धेमध्ये क्रीडा म्हणजे प्रेमापोटी आणि एक खेळाडू वृत्तीने सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि असेच खेळ सन्माननीय दादांच्या माध्यमातून कराड तालुक्याचे सर्व प्रतिष्ठित खेळाडू इथं सहभागी होत असं मी अपेक्षा व्यक्त करते. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा एखादा कार्यक्रम घेतला जातो, तेव्हा आपल्या समाजाचे किंवा आपल्या जवळची लोकं एकत्र येतात, ते खूप मोठी गोष्ट असते. आता प्रत्येक समाजाचे वेगवेगळे कार्यक्रम असतात, पण क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या समाजाला एकत्रित करणं आणि कुठेतरी एकजुटीने असा हा प्रयोग करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आज आपल्या देशामध्ये सर्वात लोकप्रिय असा खेळ असेल तर तो क्रिकेट आहे. आणि ह्या क्रिकेटच्या प्रेमापोटी मतलब पूर्ण नवी मुंबई भागातील 83 कराडवासीय स्पर्धक गट इथं उपस्थित आहेत. खूप मोठी गोष्ट आहे, की एवढ्या मोठ्या संख्येने आपण नवी मुंबईमध्ये राहता. म्हणजे नवी मुंबईचा एक भाग होऊन राहता आणि आज आपण इथं कराड प्रीमियर लीग जरी खेळत असलो, तरी खऱ्या अर्थाने आपण नवी मुंबईकर आहोत आणि ह्या खेळाचा आस्वाद नवी मुंबईच्या ग्राउंडवर घेतोय. म्हणजे आपल्या हक्काच्या ग्राउंडवर घेतोय. ही खूप मोठी गोष्ट आहे. पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. असेच स्पर्धेत पार्टिसिपेट होत राहा. कारण आज नवी मुंबईतला खेळाडू इंटरनॅशनल लेवलपर्यंत खेळत आहे आणि ही खऱ्या अर्थाने नवी मुंबईसाठी खूप प्राऊड फील होण्यासारखी गोष्ट आहे. आणि अशाच खेळांच्या माध्यमातून नवीन खेळाडू घडत आहेत आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी नवी मुंबई ही पुढे होते. ह्या बाबतीत मला एक महापौर म्हणून मनापासून खूप गर्व फील होत आहे. आणि असेच आपण स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट होत राहा. सन्माननीय दादा किंवा इतर बरेच लोकं असे खेळ अरेंज करतायत, त्याचा नक्कीच आपण पार्ट व्हा आणि ह्या नवी मुंबईचं नाव खूप मोठं करा, हीच अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करते. आणि आपण मला इथं निमंत्रित केलंत, एवढ्या सुंदर ग्राउंडवर हा खेळ बघण्याचा मला जो मान दिलात, माझा सन्मान केलात,
त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद मॅम. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. विनंती करेल आपण बसून घ्यावं. धन्यवाद. आपण मॅचच्या दिशेने लगेच जातो. खेळाडूंना विनंती करेल आपण तयारीला लागा. सेकंड इनिंग. थँक्यू सो मच अंपायर, थँक्यू सो मच टीम. आपण खूप छान कोऑपरेट केलं, यासाठी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा घेऊन जातो क्रिकेटच्या मैदानामध्ये, क्रिकेटच्या रनामध्ये, क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये, जिथं खेळ चाललाय क्रिकेटचा आणि ध्येय एकच आहे, आम्हाला हवी आहे कराड तालुका प्रीमियर लीगची ट्रॉफी. कारण की असं म्हटलं जातं, ही ट्रॉफी ज्या घरामध्ये जाते त्या घराला घर पण येतं, ही ट्रॉफी ज्या गावामध्ये जाते त्या गावाला गाव पण येतं. स्पर्धा 8 संघ मालकांमध्ये फक्त एका ट्रॉफीसाठी. ऐकूयात याच ट्रॉफीसाठी काय घालमेल मैदानामध्ये होते कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा तुमच्यासाठी. थँक्यू किरण. कराड तालुका प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम गोलंदाज करणार शिकार, फलंदाज करणार पलटवार, विजयाचा निर्धार. कराड तालुका प्रीमियर लीग 2026चा अद्भुत थरार. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. हा डाव देखील रंगणार आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. साई दीपक फाटेचा विचार केला, स्वप्नील मोरे आणि त्याचबरोबर दीपकजी थोरात संघमालक आहे. त्रिमूर्ती फाटेचा विचार केला तर गणेश काटेकर यांचा संघ मैदानावरती आहे. ही लढाई आहे, हे बॅटल आहे, हे युद्ध आहे. प्रेक्षकांना पाहायला मिळेल. वेळ देखील महत्वाची असेल. सूर्यकांत अडावसर त्या ठिकाणी ते सांगतायत की वेळ देखील महत्वाची आहे, खेळ देखील महत्वाचा आहे, हा सामना देखील महत्वाचा आहे. समालोचन कक्षामध्ये आशिष आणि अविनाशी जोडी सज्ज आहे. समालोचन कक्षामधून या सामन्याचं धावतं वर्णन तुमच्यासाठी ऐकवण्यासाठी दोघांचंही स्वागत. सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात अगदी बाउंड्री लाईनच्या लगत. तडकाऊ कॉर्नर आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला सुजित साठी चांगली क्षेत्ररक्षकाची सजावट संघनायक रोहित पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. महत्वपूर्ण पहिलं षटक राहील. धाबांचा पाठलाग करत असताना आयुष्य स्वत्वा क्रिकेट प्रत्येकाला शून्यातून सुरुवात करायची आहे. या ठिकाणी शून्यातून सुरुवात करत असताना दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला सुजित, गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थचा पहिला बॉल. ऑन साइडला फटका फसलाय. बॉल हवेत. बॉल पासून क्षेत्ररक्षक राहिलाय दूर. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंस सीमारेषा पार. मितील दाबा 4. येईल तो पहिला चौकार. तो जो षटक आहे यामध्ये आपण बघत तर सुजित सारखा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मैदानावरती पाहू शकता काय घडतंय. आकुटपणा चेंडू बॅकफुटला गेला, ऑनसाइडला खेळला. आम्ही पुन्हा मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं नवी मुंबई महानगरपालिका महापौर सौभाग्यवती सुजाताताई सूरज पाटील मॅडम, आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, यासाठी आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. संपूर्ण कराड दक्षिण रहिवासी संघ यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सुंदर चौक बल्ले के बीचों बीच खेल दिया. डीप वेस्ट कवर पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फीड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. सुजीत इस वक्त बहुत अच्छी पारी खेल रहे हैं और आशीष जी हमारे साथ जुड़े हुए. आशीष जी आपका भी स्वागत है. कम बॉक्स में स्कोर 5 बगैर किसी नुकसान के संग्राम के ऊपर सबकी निगाहें हैं. सुजीत की जो पारी बहुत इंपॉर्टेंट और सिद्धार्थ और सुजीत के बीच जो बैटल है वो दर्शक देखना चाहेंगे. दोघांमध्ये खूप चांगलं हे धुरंधर युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 5 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंडला संग्राम पाहायला मिळतोय. सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवरती तिसरा बॉल. ओ इम्प्रोव्हायझेशन, शरीरावरती बॉल आदळतोय. पॉइंटला फिल्डर आहेत, तोपर्यंत सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर धावफलकावरती होईल छोटासा बदल. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता संग्रामच्या माध्यमातून. लेगबाईची धावफलकावरती ऍड होईल. टीमची धावसंख्या आपण जर पाहिला गेली ना तर धावफलक मध्ये जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली केली आहे मी म्हणेन, परंतु आता इथून आपण पाहायला गेलं तर संपूर्ण नजरा असतील सुजित शेवाळे याच्या बॅटिंग वरती आणि इथून मोठ्या फटक्यांची ललकारीच मात्र पाहावी लागेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 बॉल पॉवर प्लेचे पाहायला मिळतात आणि पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा सुजितला घ्यावा लागेल. ओहो, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू बीट करून पाठीमागे चालला यशस्वीच्या हातामध्ये. डॉट बॉल. बिंदी गेंद है. सिद्धार्थ ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है. जब संघर्ष चल रहा था पिछले मैच की अगर बात करें तो तब जाकर इन्होंने गेंदबाजी और बल्लेबाजी में अपना दमखम दिखाया. वही खिलाड़ी है बीच मैदान पर आप देख रहे हैं, बढ़िया गेंदबाजी. टफ ऑफ स्टंप के बाहर कट करने का प्रयास. बल्लेबाज बीट में विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. स्कोर 6 पर रुका हुआ.
4 गेंदों का खेल हुआ है, 2 गेंदों का खेल इस ओवर में आना बाकी है। मैंडेटरी पावर प्ले का ओवर है, 15-20 कदमों का बॉलिंग मार्क सिद्धार्थ का। ओ गेंद को रीड करने की जरूरत है, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। तो अविनाश ये गेंद गेंदबाज को दोबारा डालनी है, स्कोर 7 बगैर किसी नुकसान को। खरं तर वाचण्याचा प्रयत्न करतायत बॅटरच्या बॉडीपासून थोडेसे दूरवरती ठेवतात आणि त्यामुळे इथे पाहिलं तर पंच पाहतायत, पंच कळवतायत, व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय। कुठेतरी सुजितच्या स्ट्रॉंग झोन पासून थोडासा बॉल दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज सिद्धार्थचा आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच चांगलं षटक, चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळतंय सिद्धार्थच्या माध्यमातून। पुढचा बॉल, हो यावेळेस मात्र थांबणार नाहीये, 2 बॉल वेट केले, वेट अँड वॉच, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, स्ट्रेट डाउन दी ग्राउंड, फेकून दिलाय डॉनच्या बॅट मधून षटकार। ये सुजीत है, अगर डॉन है तो मैच ऑन भी रहेगा। टप्पा खाते उछाल जरूर मिला था, इंतजार किया, टॉप ऑफ द बॉल चले गए, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया लॉक ऑफ बॉडी लाइन के बाहर। विश्वसनीय स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, थोड़ा सा पीछे भी चले गए थे, डीप इन द क्रीज जाके गेंद को खेल दिया है। बेहतरीन तकनीक, अगर आपके पास अच्छी तकनीक है तो आप सामने वाले को तकलीफ दे सकते हैं। स्कोर 13 पर पहुंच चुका है। उल्टॉस, क्या बात है, मैग्निफिसेंट स्ट्रोक, सुजीत इज हियर, ही विल टेक केयर, इट्स अ ब्यूटीफुल सिक्सर। 19 धावा धावपलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला। इथे पाहू शकता अगदी फुल टॉस बॉल डीप क्रीज मध्ये गेले, बॉलला अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेत असताना अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय सुजित शेबाईने आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय। समीकरण 1 षटकांचा खेळ संपला। 19 धावा धावपलकावरती 65-68 धावा बनवायच्या होत्या। अजूनही आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये 24 बॉल आणि 49 धाबांची गरज। पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेतलाय आतापर्यंत सुजित शेबाळे। 4 इनिंग तो खेळलाय, 120 धावा त्याने कुठल्यात। स्ट्राईक रन रेट आपण पाहायला गेलं तर 292चा मात्र पाहायला मिळतोय। बेस्ट आपण पाहायला गेलं तर 48चा मात्र पाहायला मिळतोय। ओव्हरऑल परफॉर्मन्स कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये सुजित शेबाळेचा मात्र पाहायला मिळतोय। शानदार बल्लेबाजी रही है, 292 का स्ट्राइक रेट, मतलब हर मैच के में उनका कंट्रीब्यूशन है। अर्धशतक कोई नहीं है अभी तक, देखिए अर्धशतक नहीं है, लेकिन छोटी छोटी जो पारी है बहुत इंपैक्टफुल रही है। शानदार बल्लेबाजी इनकी रही। स्कोर 19 पर बगैर किसी नुकसान के। सुजीत शेबाले 17 पर केंद्र, संग्राम ने अपना खाता नहीं खोला है। और दूसरे ओवर का खेल मैंडेटरी पावर प्ले का ओवर है। गेंदबाजी में परिवर्तन हुआ, गेंदबाजी करने के गेंदबाज अजिंक्य आए हैं, ऑलराउंडर खिलाड़ी हैं। अजिंक्य गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2, राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल कोपर खर्दे एंडकडून डिलिव्हर करत असताना हो इथे वाईड यॉर्करचा प्रयत्न, पंच कळवतायत इट्स व्हाईट बॉल। ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न मात्र राहिला आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केली। आता व्हाईट बॉल साठी पाहावं लागेल, तिसरे पंच मात्र जोडले जातील। टेक्निकल टीम 22 यार्डच्या माध्यमातून दूध का दूध पानी का पानी। जी हाँ आशीष, अगर सेमीफाइनल का मुकाबला और टीवी अंपायर ना आए तो मजा नहीं आएगा। ट्विस्ट भी आने चाहिए तब जाकर मजा आएगा, क्योंकि सेमीफाइनल का मैच है। यहाँ से टूर्नामेंट का जो हाइप है, टूर्नामेंट की क्वालिटी और ऊपर जाने वाली है। सेमीफाइनल के मैच से फाइनल का मैच होगा और टीवी अंपायर हमारे साथ शशि साटम जो जुड़ चुके हैं। अजिंक्य का ओवर है, और जैसे कि अविनाश बार बार बता रहे थे, जब ऑफ स्टंप के बाहर 5वें 6वें 7वें स्टंप की तरफ गेंदबाजी होती है, आंखों से दूर रखने की कोशिश। और यहाँ आप ये कोशिश अच्छी कर रहे हैं, इंटेंट अच्छा है, लेकिन दिशा पर कंट्रोल होना बहुत जरूरी। शशि साटम, इट्स व्हाइट बॉल, व्हाइट बॉल का इशारा, मतलब अजिंक्य को ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। येस, व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे पहिलाच खरा बॉल टाकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल नाहीये, थोडासा आवाक्याच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय। दुसरा बॉल हो इथे स्टेप आउट केलं गेलं होतं, पुन्हा एकदा बॉल आवाक्याच्या बाहेर आणि लगातारचा दुसरा व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतोय। प्रत्येक गोलंदाज जो गोलंदाजी करतोय ना, तो थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय। इम्प्रुव्हायझेशन खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटरच्या माध्यमातून होतोय, परंतु थोडासा बाहेर ठेवला जातोय। 2 व्हाईट बॉल आलेत, आता कमबॅक करावं लागेल अजिंक्य यांना। हो कमबॅक चांगला पाहायला मिळतंय। आखूड टप्प्याचा बॉल होता, दिशा दिली आणि स्ट्राईक रोटेट केली आहे, पाहिलं आणि लगेच चप्पळेने ही धाव कंप्लीट केली आहे, सिंगल। बढ़िया गेंदबाजी इस ओवर में अजिंक्य द्वारा। व्हाइट बॉल जरूर है, लेकिन इंटेंट वही है, आंखों से दूर रखना है। और इस बार अच्छी गेंद, टप्पा खाते उछाल मिला था, बल्लेबाज बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए संग्राम। पिछले संस्करण में संग्राम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था, लाजवाब बल्लेबाजी की थी, उस तरह का संग्राम मैंने नहीं देखा। आज थोड़ा सा मुझे लग रहा है वो कॉन्फिडेंस लेवल या फॉर्म बहुत इंपॉर्टेंट होता है, थोड़ा सा संघर्ष कर रहे हैं। सुजीत के ऊपर निगाह गए,
सुजीत बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, 17 पर केंद्र, स्कोर 22 बगैर किसी नुकसान के। दूसरा ओवर प्रगति पर है, 23 गेंदों में 46 रनों की जरूरत है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बैकवर्ड चले गए, पॉइंट और कवर के बीच का फासला चीरती भी गेंद, बाउंड्री लाइन के बाद 4 रन। ऍक्शन रिप्ले पण पाहूयात या ठिकाणी 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह टीमच्या माध्यमातून अगदी 5व्या-6व्या स्टंपवरती टाकलेला बॉल वेट ट्रान्सफर रूम बनवला आणि त्यानंतर 2 खेळाडूंच्या मध्ये जे अंतर होतं ना ते अंतर पार करत असताना बॉलला पाठवून दिलंय. इथे ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आपण पाहायला गेलं तर सर पूर्णपणे कापलंय बॉलला. पहा ऍक्शन रिप्ले पूर्णपणे कापलंय आणि पूर्णपणे अगदी आपण पाहायला गेलं तर जागा शोधली, चांगला स्क्वेअर कट तिथे पाहायला मिळाला, पॉइंटच्या दिशेने मात्र ढकलला 4 धावा. इस बार सीधे बोले सेकंड को कहते हैं लॉन्गर पर, बॉडी पर खिलाड़ी है, गेंद को नहीं रोक पाएंगे, मन मचल के हो गया मोर, दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर और ये लगा शानदार फोर. नशिबाचा इथे चौकार पाहायला मिळेल. एक चूक आता तुम्हाला मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर दूर घेऊन जाईल. थोड्याच वेळामध्ये या सोहळ्याला आपण पाहिलं तर महत्वाची उपस्थिती अर्थातच रयत संघटना अध्यक्ष, त्याचबरोबर रयत साखर कारखान्याचे चेअरमॅन, जिल्हा परिषद सदस्य व तसेच कैलासवासी विलासराव पाटील उंडाळकर सप्तपदी आमदार यांचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय उदयसिंह पाटील साहेब थोड्याच वेळामध्ये या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तर खेळाडूंना विनंती करेल, ही मोठी उपस्थिती या सोहळ्यासाठी तुम्हाला बघायला भेटेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच मॅच तापले यासाठी. महत्वपूर्ण विकेट, सुजित शेवाळेचा काटा काढलाय, जो काटा मैदानाच्या आतमध्ये टोचत होता सातत्याने साई दीपक फायटर संघाला, आणि तो काटा इथे काढत असताना 25 धावांवरती सुजित शेवाळे बाद होताना पाहायला मिळतोय. आता हेच म्हणावं लागेल, लगा 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 440चा झटका लागलाय. आणि हे पहा ऍक्शन रिप्ले, डगआउट खुश आहे, डगआउट मध्ये आता चिंतेचं वातावरण मात्र पाहायला मिळतंय त्रिमूर्ती फायटर्सच्या संघामध्ये, परंतु या डगआउट मधून आवाज येतोय, वा काय बॉल टाकलाय, काय रिलीज पॉइंट पाहायला मिळाला, वा काय अफलातून गोलंदाजी अजिंक्य जाधव. अविनाश, या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक किती आहे? 1,01,101 रुपयांचं कॅश प्राइज. 1 लाख रुपयाचा चेंडू होता. 1 लाख रुपये, 1 लाख रुपये चेंडू उगाच झालेला नाहीये. एका डगआउटमध्ये शांतता, आपण बघतो सन्नाटा असेल, पण दुसऱ्या ठिकाणी सुजितचं विकेट किती महत्वाचं आहे, त्याची किंमत किती त्यांना माहिती आहे. प्राइसलेस विकेट होता म्हणून दुसऱ्या बाजूला डगआउटमध्ये विकेट गेल्यानंतर जल्लोष झालाय. नाही, आणि हा महत्वाचा कॅश तर झालाय, 1 लाख रुपयांचा कॅश प्राइज आहे. पण रोहित पाटलांचं जे स्वप्न आहे KTPLचं, ते कदाचित हे पूर्ण करणाऱ्या बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मी सागर दादाला बघतोय, ते सागर दादा कमिशनर आहेत आणि एक व्यावसायिक स्पर्धा कशी असावी आणि संपूर्ण नवी मुंबईला एकाच व्यासपीठावरती कसं आणावं त्याचं एक छान उदाहरण आहे. छान म्हणजे कराड तर बघतोयच, पण नवी मुंबई आज संपूर्णपणे व्यासपीठावरती आलेली आहे. सागर दादा हे तुमचं क्रिकेट धावपलकरती धाबा 30 ला 1 दुसऱ्या क्रमांकाचा षटक मैदानावरती सुरू आहे. सध्या डगआउट देखील दाखवला जातोय. 30 ला 1 संग्राम 1 रोहन मैदानावरती दाखल झालाय. हे मोठं युद्ध आहे, सेमीफायनलची मॅच आहे आणि स्वप्न कोणाचं साकार होणार हे पाहण्यासारखं असणार आहे. कुटुंबाचा चेंडू ऑन साईडला खेळाय, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव मिळेल, एकेरीनं धावसंख्या वाढते. पण सुजित शेळके बाद झाल्यानंतर आता या मॅच मध्ये तुम्हाला नवीन हिरो शोधायचा आहे. तो नवीन हिरो आपल्याला बघायला मिळेल की कोलॅप्स येणार आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं येणारी वेळ सांगणार आहे. तुम्ही मगाशीच म्हटलं होतं की मंच बडा आहे, पण या बडा मंचचा सरपंच मात्र कोण होणार हे मात्र बघायचं आहे. हिरो बनण्याची संधी आहे आणि आता हिरो कोण बनेल, संग्रामवरती पूर्णपणे आपल्या संघाची जबाबदारी आहे. पाहावं लागेल इथून पुढे खेळ कसा राहतोय. सांघिक खेळ करावा लागेल. या दोन्ही खेळाडूंना संधी मिळाली, संधीचं सोनं या मॅच मध्ये करून दाखवावं लागेल. दोघांकडे अबिलिटी आहे, दोघांकडची कॅपॅबिलिटी आहे, आणि आता या मॅच मध्ये या मोठ्या व्यासपीठावरती, या मोठ्या मैदानावरती मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू कोण आहे हे सिद्ध करून दाखवावं लागेल. 5 बॉलचा खेळ संपला, 31 धावा धावपलकावरती आहेत, 1 गडी बाद झाला. महत्वपूर्ण सुजित शेबाई डागाऊटच्या आश्रयाला इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न केला जरूर. फिल्डर आहे त्या ठिकाणी, कोणती धाव मिळणार नाहीये. षटकाची होते समाप्ती, 2 षटकांचा खेळ संपला, 1 गडी बाद, 31 अशी धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते. माझे दोन्ही मित्र या ठिकाणी आहेत, एका बाजूला आशिष आणि दुसऱ्या बाजूला अविनाश. 2 षटक 31-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये, आणि आता 18 ला 37 म्हणजे एका रोमर्षक सामन्याची तयारी 2 षटकांनी या ठिकाणी झाले. उत्कंठवर्धक सामना बघायला मिळेल का, अनेक ट्विस्ट बघायला मिळतील असं मला वाटतंय. थोड्याच वेळात आमचे डीजे मास्टर रोशन देखील जॉईन होतील, कारण संध्याकाळचं सत्र आहे. शेवटचे 2-3 मॅच शिल्लक आहेत आणि अशा वेळेला तो रंग पाहण्याकरता सज्ज असेल. रोशन आमचे स्कोरर देखील आहेत. टेन्शन पण वाढलंय, आता कॉन्ट्रीब्युशन वाढवण्याची वेळ आली. 18 चेंडू 37, परंतु ट्विस्ट सर हा असेल
जी ओव्हर महत्वाची ओव्हर आहे, चॅलेंजिंग ओव्हर, ती ओव्हर महत्वाची असेल आणि तिथून ट्विस्ट निर्माण होण्याचा चान्स मात्र पाहायला मिळेल. आशिष मला वाटतं हे तिसरं षटक देखील महत्वाचं आहे. म्हणजे तो प्रवास पुढचा आहे. आता आपण पाहू शकता टाइम देखील महत्वाचा आहे, वेळ देखील महत्वाची आहे, वेळ अत्यंत महत्वाची आहे. गाडवेकडे पुन्हा एकदा लक्ष टाका. 18 चेंडू 37 जास्त वेळ गेले. जलपानासाठी तुमच्याकडे 1.5 मिनिटं दिलेलं आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि आता तुम्ही काय केलंय, 2 षटकांच्या समाप्तीनंतर थोडंसं जलपान, याची गरज होती का, हा प्रश्न असणार आहे. महत्वाचा डाव आहे. मोमेंटम कोणाकडे आहे. शेळकेची विकेट तुम्ही घेतली, सुजितला तुम्ही बाद केलंय आणि त्यानंतर बराचसा वेळ या ठिकाणी वाया गेलाय. त्याचा फायदा कोणाला होणार. सामना दोन्ही संघांच्या बाजूने अजूनही झुकलेला पाहायला मिळतोय. दोन्हीही संघ विजयाची दावेदारी मैदानाच्या आतमध्ये ठोकतायत आणि दोन्हीही संघ विजयाच्या मैदानाच्या आतमध्ये अजूनही हार मानायला तयार नाहीयेत. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू राहील, कारण महत्वाचा सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळेल. या ठिकाणी अगदी सिद्धार्थच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. महत्वपूर्ण षटक आहे. रोहित यांना माहिती आहे इथून एखादी विकेट जर आली या मॅच मध्ये तर कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि कमबॅकच करावं लागेल. दोन्ही टीम वरती प्रेशर आहे. 50-50 सामना सध्याच्या घडीला तरी पाहायला मिळतोय. सिद्धार्थ निघाला गोलंदाजी मार्क मधून. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर बीट करून पाठीमागे चाललाय. रोहित पाटील यांच्या हातामध्ये आलाय हा डॉट बॉल. पहिलाच बॉल आपण डॉट पाहिला आणि डॉट आले तर आता इथे दबाव वाढताना पाहायला मिळेल. इथे पाहू शकता लेग कटरचा वापर केला आणि विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बहुत ही बढ़िया शुरुआत इस ओवर में. टप्पा थोड़ा ऑफ टर्म के बाहर रखा गया. 17 गेंदों में 37 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. स्कोर 31, 1 विकेट के नुकसान पर. संग्राम 1 पर केंद्र, रोहन 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. फील्डिंग एक थर्ड मैन पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात है. बल्ले का बाहरी किनारा, रोहित का सहारा, रोहन में सहारा. डगआउट में तालियों की आवाज आने वाली है. ये तालियों की आवाज आ रही है. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतायत टाळ्यांचा गजर. पण दबाव पण वाढलाय. डॉट आणि त्यानंतर आलेली विकेट. अप्रतिम गोलंदाजी. चांगलं कमबॅक पाहायला मिळेल. अक्कू टप्प्याचा बॉल होता. बॅटला हलकासा ब्रश झाला. बॅटचा वरचा टो लागलाय आणि तिथे रोहित पाटील यांनी कुठलीही चुकी केली नाही आणि त्यानंतर मात्र चुंबन घेतलंय पूर्णपणे चेंडूला. आणि हा पहा सेलिब्रेशन. महत्वाची मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे आणि या मॅच मध्ये संघर्ष करतायत आणि इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र पाहायला मिळतोय. संतोष दबडे, बाहुबली, या खेळाडूकडे ही क्षमता आहे. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. बॅटिंगच्या माध्यमातून महत्वाच्या क्षणी डिसिजन मेकिंग ऍबिलिटी सुद्धा महत्वाची आहे. महत्वाच्या क्षणी हा स्क्रीनवरती पाहू शकता रोहन नाराज पाहायला मिळतोय. मिकी माऊस इथे एंटरटेनमेंट करतायत, टाळ्यांचा गजर वाढवतायत, कॉन्फिडन्स वाढवतायत आणि आता मैदानाच्या आतमध्ये संतोष दबडे क्रमांक 4 वरती फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. 31, 2 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. कमाल का ये मुकाबला. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर खूबसूरत शॉट है, लेकिन ओह माय गॉड, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद थे. शॉट बहुत कमाल का था. गेंद बाउंड्री के बाहर जाती भी. तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर. परिवर्तन, काळाची गरज आहे. परिवर्तन केलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष दबडे आले. बाहुबली आल्याला मात्र आक्रमक होतोय आणि बाहुबलीच्या बॅट मधून मात्र षटकार आलाय. बैल पण गेलो आणि बैलाच्या कासरू पण गेलो. म्हणजे इथे झेल पकडायला होता, तो पण सुटला आणि चेंडू सीमारेचे पार 6 धावा करता. 2 चेंडूवरती तुम्ही दबाव बनवला होता आणि अशा वेळेला अविनाश हा झेल सुटला, 6 धावा वसूल केल्यात. ही चूक नाहीये तर ही कदाचित ही मॅच आपल्या संघापासून दूर गेलेला आपल्याला झेल पाहायला मिळतो. कारण कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झालाय म्हणजे आता दिल तुटा, सपना तुटा आणि ते कॅच सुद्धा सुटला आपल्याला पाहायला मिळतोय. चूक नाही घोडचूक झाली का हा पण प्रश्न असेल. अशीच काय म्हणशील ज्या पद्धतीने धावसंख्या 37-2 आहे. आता कमबॅकच करावं लागेल. विकेटचे सुद्धा 15 चेंडू 31 धावांची गरज आहे. 15-21 समीकरण मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 37-2 त्रिमूर्ती फायटर संघ जिथे पाहायला मिळतोय. गत वर्षीचा उपविजेता संघ मात्र होता. या मॅच मध्ये जर चॅम्पियन होण्यासाठी एक पाऊल पुढे जायचं असेल तर ही मॅच करूया मारूची मॅच. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. प्रेशर आहे. व्हाईट बॉल. आणि बरोबर उल्लेख केला तुम्ही, चूक नाही ही घोडचूक झाली. बघा प्रेशर कुठे आले. तिथे मिड विकेटला कॅच सुटला आणि त्याचं प्रेशर गोलंदाजावरती आलेलं आहे. दबाव निश्चितच आहे आणि आता ओव्हर स्टेपसाठी पाहिलं जाईल. सूर्यकांत आढाव त्या ठिकाणी आहेत. अनुभवी पंच टीव्ही अंपायर आमच्यावर असतील. तशी साठप पुन्हा एकदा बघा, मी मगाशीच म्हणालो होतो की हा सेमीफायनलचा मॅच आहे.
त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा मॅच देखील अतिशय महत्वाचा आहे. पण हे सगळे ट्विस्ट नाही आले तर मजा येणार नाहीये. अत्यंत महत्वाचा मॅच उत्कंठ शिगेला पोहोचते आणि आता हृदयाची धडधड व्हायला सुरुवात झाली आहे. पंच सुद्धा पहा अतिशय दर्जेदार काम करतायत. कोणतीही चूक त्यांच्याकडून घडणार नाही याची काळजी घेत आहेत आणि जिथे आपण पाहायला गेलं तर काही शंका वाटतीये तिथे थर्ड अंपायरला सुद्धा बिझी ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि तेवढं तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. 22 यार्ड वरून आपण हा खेळ पाहतोय. अर्थात 22 यार्ड मधलाच खेळ आहे आणि तो 22 यार्ड मधला दाखवला जातोय. युट्यूब चॅनल अप्रतिम काम करत असताना 122 यार्ड अर्थात थोडा वेळ खेळ थांबलेला आहे. 15-30 समीकरण आहे. परंतु या मॅच मध्ये आता उत्सुकता वाढायला सुरुवात झालेली आहे. हा फायनलचा ट्रेलर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नक्कीच 22 यार्ड म्हटलं की सचिन शिंदे आणि संपूर्ण टीम अगदी 2 दिवस ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करण्याचं काम करते. 5 कॅमेऱ्याने 5 ते 6 कॅमेऱ्याने मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते. कुठलीच कमी भाषेत नाही तर प्रत्येक बॉल वरती मात्र घारी सारखी नजर प्रत्येक कॅमेरामॅनची मात्र पाहायला मिळते. ही चांगली बाब आहे आणि अख्खा देशामध्ये या वाहिनीची चर्चा मात्र पाहायला मिळाली आहे. पंच आहेत दक्ष, त्यांनी टाकला आपल्या समालोचन कक्षाकडे एक कटाक्ष आणि आता ऑन फील्ड अंपायर तुम्हाला डिसीजन द्यावा लागेल. ऑलराइट, मैच की तरफ रुख करेंगे. 15 के दबे 30 रनों की जरूरत है. 15 बॉल 30 धाबांची गरज. 3 बॉलचा खेळ संपला. सुजित बाद झाल्यानंतर संतोष दबडे आता खांद्यावरची जबाबदारी घेत असताना 1 बॉल 6 धाबांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला 3 बॉल 1 वरती संग्राम बॅटिंग करतोय. धाबा 38 धाव फलकावरती आहेत. 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. 4था बॉल गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थ पाहायला मिळेल. हो, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. आखूट टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बीट झालाय पूर्णपणे संतोष दबडे. दबाव आता वाढत असताना पाहायला मिळेल. इथून जास्तीत जास्त डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणारा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट वाढले, दबाव वाढेल. दबाव वाढला तर सामना अगदी आपण पाहिलं गेलं तर संघाच्या बाजूने झुकू शकतोय. अभी भी देखिए ये तो पता नहीं चल रहा कि कौन जीतेगा. इंटरेस्टिंग मैच कमाल का मैच. 38 रन 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है. 14 गेंदों में 30 रनों की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए सिद्धार्थ ऑफ के बाहर गेंद, बाहरी किनारा, रोहित का सहारा, संतोष इंपैक्ट पर बैक टू द पवेलियन. क्या बात है, क्या मुकाबला चल रहा है. गेंद और बल्ले के बीच चिड़िए जंग, चढ़ाई क्रिकेट का रंग, रंग में भंग, बल्लेबाज आउट और कहानी इंटरेस्टिंग है. बाद झाला. दबाव वाढलेला आहे. जर या मॅच मध्ये पाहिलं तर दोन्हीही संघ अजूनही मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कोणाचं स्वप्न पूर्ण होणार, कोणाचं स्वप्न इथे भंग होणार हे आपल्याला पाहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना अगदी आपण दोलायमान स्थितीमध्ये आपण पाहतोय. स्वप्न कोणाचं भंग होणार ते पाहूया. पण क्रिकेटचा रंग तर चाललाय, क्रिकेटचा रंग चाललाय. सेमीफाइनलचा सामना संघर्ष भी चल रहा है. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, और बड़े बड़े तूफान तब जाते जब आग लगी हो सीने में. आग लागली आहे मैदानाच्या आतमध्ये. ऊन तापलंय तसं मॅच देखील तापली आहे आणि गरमागरमीचं लढत अटीतटीचा सामना मात्र पाहायला मिळतोय. 13 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल. नवीन बॅटर रवी आलाय. ओहो, यावेळेस देखील तोच टप्पा, तीच लाईन, दर्जा, क्लास मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. जबरदस्त गोलंदाजी. रिव्ह्यू घेतला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहू शकता व्हाईट बॉल साठी सिद्धार्थनं जबरदस्त कामगिरी केली, यात काही शंका नाही. परंतु बॅट्समनला वाटतंय की हा व्हाईट बॉल असायला पाहिजे. पंचांना वाटतंय की हा फेअर डिलिव्हरी असायला पाहिजे. टीव्ही अंपायर पुन्हा एकदा बिझी झालेत. दादा हा फायनलचा मॅच नाही, हा सेमीफायनलचा मॅच आहे. अत्यंत महत्वाचा सामना, प्रतिष्ठा पडायला लागले. पण सिद्धार्थनं जबरदस्त कामगिरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सिद्धार्थची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर भावानं मनापासून टाळ्या ठोका, टाळ्यांचा गजर करा. अफलातून कामगिरी केले. सामना ऑन आहे कारण अजून एक ट्विस्ट येणार आहे. 50-50चा ओव्हर येणार आहे. आता स्थिती 38ला 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. संग्राम वरती कॅमेरा लावलेला आहे. आता तो या ठिकाणी रडार वरती असणार आहे.
12 बॉल आणि बनवायच्या आहेत 30 धाबा. आणि या महत्वाच्या षटकामध्ये संघनायकाची कसोटी आता लागेल, कारण कोणता गोलंदाज या महत्वाच्या षटकामध्ये वापरला जाईल आणि कोणता गोलंदाज हे चॅलेंज ऍक्सेप्ट करेल. तिथे आपण पाहिलं गेलं तर 12 बॉल 30 धाबांची गरज असताना आणि संघनायक जर पाहिलं तर अनुभवी संघनायक आता मैदानाच्या आतमध्ये चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. क्या मुकाबला है आफ्टर 3 ओवर. त्रिमूर्ति 38 for 3, शाही दीपक 41 for 1. मतलब ये कहानी देखिए, ज्यादा अंतर नहीं है, कमाल का मैच है, कमाल का मैच है. और मात्र 3 रनों का अंतर और उसके बाद में 2 विकेट. विकेट से एक बार फिर मेरे हिसाब से कोई परेशान नहीं है. 3 रनों की बात, ये एएफ पार्टनरशिप के बारे में चर्चा. पार्टनरशिप आपको करनी है, पार्टनरशिप बहुत इंपॉर्टेंट रहेगी, लेकिन ये ओवर बहुत महत्वपूर्ण है. मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है. सेमीफाइनल का मुकाबला आप देख रहे हैं. कराड तालुका प्रीमियर लीग 2026 पिक्चर सुपरहिट हो रहा है. प्रशांत सर, तुम्ही ग्राफिक्स जर पाहिलं तर एका बाजूला गुलाबी पिंक कलर आणि दुसऱ्या बाजूला पोपटी कलर आपण पाहतोय. किट्स त्याच कलरच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला 12 बॉल 30 धाबांची गरज आपण पाहतोय. आणि या ठिकाणी संग्रामसाठी कॅश प्राइज झालं. सलग 3 बॉल 3 चौकार जर मारले तर शंभूराजू लावंड याच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज संग्राम लावंडसाठी असेल. बिल्कुल इस वक्त मजा आएगा. राजस्थान रॉयल और चेन्नई सुपर किंग्स के बीच मुकाबला चल रहा है. आईपीएल भी शुरू हो चुका है और हमारे लिए आईपीएल ही है. आईपीएल है कराड तालुका प्रीमियर लीग 2026. अब ये चैलेंजिंग ओवर है, 50-50 वो वाला ओवर बीच मैदान पर. रोमांच चरण सीमा पर पहुंच चुका है. अब दिमाग को ठंडा रखना है, डोक्यावरती बर्फ ठेवून क्रिकेटचा खेळ खेळायचा आहे. मैदान तुमचं आहे, मैदान गाजवायचं आहे, गुलाल उधळायचा आहे. काय सामना मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. येस, एक कॅश प्राइज झालंय दीपक लोखंडे साहेबांच्या माध्यमातून. सलग 3 बॉल 3 षटकारासाठी संग्राम लावंडच्या दीपक लोखंडे साहेबांच्या माध्यमातून 10,001 रुपयांचं कॅश प्राइज. ये हुई ना बात. स्कोर 38 विकेट के नुकसान पर. पहली गेंद को रत्नात्मक तरीके से खेलना चाहते थे. व्हाइट बॉल के साथ आगाज. आशीष और अविनाश हमारे साथ कॉम्बॉक्स में जुड़े हुए हैं और मिस्टर इस्सा से आगाज हुआ. आणि या दरम्यान 10,000 रुपयाचं पारितोषिक देखील जाहीर झालेलं आहे. शेअर मार्केट भरती जाणार आहे. 10,000, 12,000, 15,000, 20,000 आणि त्याचबरोबर हृदयाचे ठोके देखील वाढत आहेत. धडधड धगधग सुरू झाले. रोमांचक सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि आता हेच म्हणावं लागेल, आगाज अच्छा तो अंजाम अच्छा होगा. अंजाम कोणाचा अच्छा होतं हे मात्र पाहावं लागेल. 39 झाल्यात, 12 बॉल 29 करायचे आहेत. व्हाईट बॉलला थोडंसं प्रेशर आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय. निखिल शेबाळे गोलंदाजी मार्क वरती. इम्पॉसिबल पॉसिबल आहे सर्व काही या ठिकाणी सुद्धा. स्विच करण्याचा प्रयत्न फिल्डरचा आहे. स्लिप मध्ये कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल कराड पॉसिबल लीग केटीपीएल आपण पाहतोय. 5.0चा हा चित्तथरारक सामना मैदानाच्या आतमध्ये. रोमहर्षक सामना, उत्कंठावर्धक सामना. ज्या दिवसासाठी तुम्ही एवढी 365 दिवस तयारी केली ना, तो हा तुमचा दिवस आहे. आज करून दाखवा मित्रांनो, करून दाखवा. जी तयारी केली ती कशासाठी केली होती? केपीएल जिंकण्यासाठी केली होती. कराड तालुका प्रीमियर लीग जिंकण्यासाठी केली होती. ते युद्ध जिंकण्यासाठी केले. ती तयारी या ठिकाणी तुम्ही दाखवून द्या. धावफलकावरती समीकरणाचा विचार करा तर ते तिकडे दाखवणार आहोत तुम्हाला. 43-3 आहे. 4थ्या षटकाचा खेळ मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. ओ टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू बाउन्सर टाकला गेलाय. आपट बार आणि हा आपट बार मित्रांनो खूप चांगला फुटलाय. वाह काय सामना मैदानावरती. सेमीफायनलचा मॅच आणि तिथे 10 धाबा करायचा चॅलेंजिंग ओव्हर आहे. 50-50 ओव्हर मध्ये गोलंदाज तिकड मारा करतोय. अप्रतिम बॉल आपण पाहिला. टाकू टप्पाचा बॉल अगदी 5व्या-6व्या स्टंपवरती टाकला. इम्प्रोव्हायझेशन केलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर नाकाच्या आणि कानाच्या समोरून अगदी आपण डॉट बॉल ऑन स्क्रीन आपण पाहतोय. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. परंतु सर इथे पाहायला गेलं ना, सरळ बॅटने धावा येतं तर उलटा फटका खेळण्याची गरज काय? सरळ बॅटने फटके खेळा आणि धावसंख्येला ओघ वाढवा. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. जागा खाली होती. बॅट्समन संग्रामने उचलली आहे जबाबदारी. हा फटका आलाय. लय भारी लय भारी लय भारी. बस झाली दुनियादारी. पिक्चर सुरू आहे लय भारी. आपण चित्रपट काय पाहतोय? कराड तालुका प्रीमियर लीग 2026 आणि तो जिंकण्याची झाली तयारी. काय सामना आहे. वाह संग्राम मैदानावरती.
58 धावा त्याने आतापर्यंत गेल्या. 200चा स्ट्राईक रेट आहे. महत्वाचा खेळाडू आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत काय घडलंय तर 5 धावा आले, 3 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा तुम्हाला करायचा आहे. 2दा काउंटडाऊन होणार आहे. हे चॅलेंजिंग ओव्हर आहे. 50-50चा ओव्हर आहे. तिथे काउंटडाऊन असणार आहे आणि त्यानंतर शेवटचं षटक तिथे काउंटडाऊन असणार आहे. हृदयाची धडधड वाढलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल. संक्रमण ऑन स्ट्राईक. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. टाळ्यांचा गजर करतात प्रेक्षक. आता कौशल्य नाही, आता कौशल्य नाही तर जिगर काम करेल. हीच वेळ आहे इतिहास घडवण्याची, हीच वेळ आहे लढण्याची, हीच वेळ आहे गुलाल उधळण्याची. सामना रंगतदार अफलातून कामगिरी दोन्ही बाजूने होते. 43ला 3. अजूनही आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आणि अजूनही 5 धाबा जर इथे बनवल्या तर ऍडिशनल 50-50%च्या 5 धाबा ऍड होताना पाहायला मिळतील. इथून जर डॉट टाकले 2 बॉल तर मायनस धाबा सुद्धा होताना 50% पाहायला मिळतील. 5वा बॉल फुल टॉस ऑन साइडला बॉलला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक जयदीप बॉल पर्यंत पोहोचलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी कंप्लीट केलं गेलं. 2 खेळाडूंच्या दरम्यान 2 धाबा आणि 2 धाबे धावफलक पोहोचलाय. 45. चॅलेंज ओव्हर होती आणि चॅलेंज ओव्हरला मात्र चॅलेंज केलं होतं. इथे आता पाहावं लागेल. डगआउट दाखवलंय, डगआउट खुश आहे आणि आता समीकरण मात्र सांगितलं जाईल की नक्की धावा आता किती झाल्यात आणि त्या धावा धावफलकावरती किती ऍड होतील आणि हे समीकरण पाहूयात. मैदानाच्या आतमध्ये टीव्ही स्क्रीनवरती अजूनही एक बॉल मात्र बाकी आहे. चॅलेंज केलं गेलं होतं. आता शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील आणि 10 धावा आता कंप्लीट होतील का हे मात्र बघायचं आहे. शेवटचा बॉल पाहूयात. शेवटच्या बॉलवरती काय घडतंय. गोलंदाज निघालाय संग्रामसाठी. ओहो, यावेळेस देखील फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने फटका खेचलाय. ओ माय गॉड, विकेट. चाय पीने का मन था, छक्का लगाने का मन था, पर यहाँ एलिवेशन कम था, एलिवेशन कम था. बैट आउट. आलंय. झोप उडवणारा चेंडू आलाय. सेलिब्रेशन करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. प्रत्येक चेंडूवरती आणि प्रत्येक षडावरती थरार. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक षडावरती थरार. कराड तालुका प्रीमियर लीग 2026चा अद्भुत थरार. समीकरण मी तुम्हाला सांगेन ना. 42ला 4 आहे. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय. 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आणि या ओव्हरमध्ये चॅलेंजिंग ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी गोलंदाज निखिलने केले. निखिल मॅग्निफिसंट बॉलिंग, सुपर बॉलिंग. 6 चेंडू 26. रवी मैदानावरती आहे, सूर्यकांत मैदानावरती आहे. अनुभवी खेळाडू सूर्यकांतला संधी मिळाली. परंतु या मॅच मध्ये आता आपण त्रिमूर्ती फायटरचा विचार केला तर सामना फसलाय. 6 बॉल 26ची गरज. विश्वास स्वतःवरती ठेवावा लागेल. कॉन्फिडन्स आता दाखवावा लागेल. फिक्र करता है कि वो फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. 6 बॉल 26. 6 बॉल 26 धावांची गरज. महत्वाचं जबाबदारीचं षटक आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ फायनलची तिकीट मिळवेल हे मात्र बघायचं आहे. हे जबाबदारीचं षटक आहे आणि बॅट्समन आपल्याला पाहिलं होतं रवी आणि त्याची साथ देण्यासाठी सूर्यकांत आलाय. 6 चेंडू 26 धावांची गरज. ही घाबरण्याची वेळ नाही, हे घाबरण्याची वेळ नाही, शौर्य दाखवण्याची वेळ आहे. मैदानात भावा आग लाव. मैदानामध्ये स्वतःची या ठिकाणी चांगली कामगिरी करून हिरो बनण्याची ही संधी आहे. ही घाबरण्याची वेळ नाही, शौर्य दाखवण्याची वेळ आहे. आता रवी आणि सूर्यकांत त्यांचा पोपळा फुटलेला नाहीये. त्यामुळे अत्यंत महत्वाचं हे षटक असणार आहे. गोलंदाज समाधान गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता. फिलहाल फील्डिंग की बात करते. फ्लैंग टिपर खिलाड़ी, एक कवर पॉइंट पर खिलाड़ी तैनात है. इस ओवर की पहली गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे लेकिन गेंदर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर होतोय. इंजिन गरम आहे गोलंदाजाचं. प्रेक्षक या ठिकाणी दाद देतात, प्रतिसाद देत आहेत. पहिला चेंडू डॉट. 5 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. काय बॉल टाकलाय. प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस. इथे पहा, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. समीकरणामध्ये बदल. समीकरण थोडंसं आता अवघड होत चाललंय कारण 5 बॉल बनवायचे आहेत. 26 धावा धावफलकावरती. प्रेशर आहे, प्रेशर आहे. पुढचा बॉल. 5 चेंडू 26 ची गरज आहे. परत यावेळेस मनगडाचा वापर चांगला केलाय, ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट पद्धतीने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तिथे आपल्याला पाहायला मिळतोय चांगला स्टॉप आणि प्रेशर निर्माण होत आहे या बॉलवरती. समाधान जबरदस्त कामगिरी केली. जर 6 चेंडू 26 आहे याचा अर्थ 2 चेंडू तुम्हाला चांगले टाकायचे होते. छान चेंडू टाकलेत. आता समीकरण मी तुम्हाला दाखवतोय. 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. अजूनही जर 4 षटकार आले
तर काय होऊ शकतं त्याबद्दल आपण चर्चा करू, परंतु तिथपर्यंत जाणार का ते देखील पाहूया. महत्वाचा डाव आहे. रोहित मैदानावरती आपल्या गोलंदाजाला सांगतो की बॅट्समनचा मूड काय असेल, काय बॅटिंग करू शकतो ते अगदी त्यानं कृतीनं दाखवून दिलंय आणि तुला कुठला चेंडू टाकायचा आहे बॅट्समनला देखील या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे. मी पण या ठिकाणी ही सामना खेळण्यासाठी आलोय, स्पर्धा खेळवण्यासाठी आलोय, या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी आलोय. मैदानावरती सूर्यकांत अनुभवी खेळाडू आहे. पुराना चाबल गेंदबाजी करने के लिए समाधान. स्कोर 43 for 4. ऑनसाइड पर गेंद हवा में गेंद है और गेंद के नीचे खिलाड़ी नहीं, दूर गेंद है और बहुत ही बेहतरीन प्रदर्शन साई दीपक फायटर संघ या ठिकाणी टाळ्यांचा गजर करेल, शिट्ट्यांचा गजर करेल, कारण फायनलचं तिकीट दादा कोणाला नको आहे, सर्वांना हवंय. ते मिळवण्यासाठी हा हट्टा संघर्षात इथपर्यंत केलेला प्रवास आणि सेमीफायनल मध्ये ते दावेदार आहेत, ते उमेदवार नाही ते सांगतात मैदानावरती. म्हणूनच म्हटलं जाताना तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाही. आणि आज प्रसिद्ध झालेत हे सर्व टीमचे खेळाडू. फ्लिप करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय, फक्त एकच धाव येईल आणि एक पाऊल थोडसे पाठीमागे आहेत. अर्थात साई दीपक फायटर संघ फायनलची तिकीट मिळवण्यासाठी. स्वप्नील मोरे, दीपक थोरा संघ मालक आज खुश असणार आहेत. मला वाटतं दगड मध्ये असतील सध्या आणि खूप छान पद्धतीने एन्जॉय करतायत. अविनाश या मॅच मध्ये आता अप्रतिम कामगिरी करत असताना साई दीपक फायटर संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आणि कराड तालुका प्रीमियर लीग 2026चा सेमीफायनलचा हा पहिला सामना, या पहिल्या सामन्यावरती निश्चितच दबदबा राहिलाय साई दीपक टीमचा. उलटा चेंडू ऑन साइडला खेळाय, फटका चांगला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती एक धाव पूर्ण झाले आणि आता हळूहळू पहा जल्लोष सुरू झालाय. डगॉट मध्ये टाळ्यांचा गजर सुरू झालेला आहे. संघ मालक खुश आहेत, टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर सुरू झालाय. एक चेंडू शिल्लक आहे. इंजिन सगळ्यांचं गरम आहे, इंजिन सगळ्यांचं गरम आहे, कोण थांबायला तयार नाहीये. 1 लाख रुपयाचं पारितोषिक, कराड तालुका प्रीमियर लीग 2026 फायनलचं तिकीट. आणि अशा रीतीनं साई दीपक फायटर संघ पहिला संघ ठरतोय जो कराड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये फायनलमध्ये प्रवेश करतोय. करत असताना रोहित तुझ्यासाठी वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही, वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळ्यावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही. शेवटी सोडलं नाही. रोहित पाटील अप्रतिम कामगिरी, शानदार कामगिरी मैदानावरती. काय कंटिन्यू त्या जागेवरती बसून होतात. आज रविवार आहे, त्याच्यामध्ये आपण पाहिलं कंटिन्यू जप चालू होता. काही होऊ देत, फायनल मध्ये जाऊ देत. काय फील होती? चांगली फील होते कारण की लास्ट 2 वर्ष आम्ही हारत आहे. त्याच्या आधी फर्स्ट सीझनला जे KTPL2 झालं होतं त्यामध्ये माझा अकाउंट राजू होता. आम्ही सेकंड रनरअप राहिलेलो. आता परत आम्हाला चान्स आहे फायनल मारायची. रोहितवरती जबाबदारी दिली होती, विश्वास होता रोहितवरती पूर्णपणे. हो, कारण की कंटिन्यू ॲक्च्युली आयकॉन नाही, त्यांना एक मोठ्या भावासाठी हे गिफ्ट दिलं असं. वाव, संघ मालक कंटिन्यू आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने एका जागेवरती बसून होते सकाळपासून. त्यांचं म्हणणं एकच, काही होऊ देत फायनल मध्ये आम्ही दाखल होते. कारण की 2 वर्ष आपण पाहिलं तर फायनलचा दरवाजा वाजवत होते, उघडला नव्हता फायनलचा दरवाजा. रोहित माझ्यासोबत जोडेल, ज्याचं स्वप्न आज पूर्ण झालंय. फायनल मध्ये फक्त त्याला दाखल व्हायचं होतं. मॅचला लगेच सुरुवात होते. संपूर्ण खेळाडू आपण मैदानातून बाहेर येऊयात आणि त्यानंतर आपण पाहिलं तर रोहित पाटीलला अक्षरशः
खांद्यावरती उचलून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वजनदार खेळाडू तो आहे आणि वजनदार खेळ त्याचा राहिलाय. किरण, चला आणखी teams. आणखीन एक महत्वाची गोष्ट, तू या सगळ्याचा गेम चेंजर खेळाडू ठरलाय, त्यामुळे संवाद साधण्याकरता तुम्हाला नामी संधी आहे. 35 धावा त्याने ठोकल्यात. या सामन्याचा विजयाचा शिल्पकार रोहित पाटील ठरतोय. अगदी विजयाचा शिल्पकार रोहित पाटील मॅन ऑफ द मॅच तो ठरतोय. म्हणजे त्याच्यासोबत आता गप्पा मारायला एक वेगळी मजा येईल, कारण की रोहित पाटील या संपूर्ण KTPL ला घेऊन एक वेगळा सिरियस होता. त्याच्यासाठी KPL भरपूर महत्वाची होती, त्याच्या खेळासाठी KTPL भरपूर महत्वाची होती. सिद्धार्थ दगड फुटला सर्वांनी पाहिला आणि पहिला घाव कोणी घातला तो रोहितने घातला पण त्यानंतर सिद्धार्थची कामगिरी अप्रतिम होती. पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे. रोहित पाटील 156 धावा, एव्हरेज 156, स्ट्राईक रेट 264, एक खणखणीत अर्धशतक. रोहित पाटील मैग्निफिसेंट. रोहित पाटिल आप है काबिल. रोहित पाटिल आप है काबिल. आपके पास है स्किल, आपने जीता है दिल. रोहित पाटिल आज बनेगा आपका रील. रोहित पाटिल आप है सबसे कातिल. सबसे कातिल रोहित पाटील. वा, त्याचा लकी चॅम्प देखील आज आलाय, त्याचा लहान लकी चॅम्प. रोहित पाटीलच्या बाजूला गर्दी आज बघायला भेटली. रोहित पाटील येस, त्याचा लकी चॅम्प आज आलाय. अजिंक्य जाधव आणि रोहित पाटील. अजिंक्यसाठी आपण पाहिलं तर 500 रुपयाचा प्राइज. निखिल 1000 रुपये. बंडल बघा कसा चालू होतोय. सिद्धार्थ साठी, रोहित साठी 1000. हे जे संघ मालक सध्या माझ्यासोबत जोडलेत, जे आपण अमोल दादा गायकवाड यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे पैसे संघ मालकाने खिशातून काढले, मोजले नाहीये. बंडल होता धडाधड खाली करत चाललाय. हा हिरो आहे माझ्यासोबत बाजूला उभा आहे. या मॅचच्या बडे मंच का सरपंच आज खडा आहे. येस, अविनाश शेठ वाळके यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. थँक्यू सो मच. पैसे थांबत नाहीये, थांबणारी नाही. रोहित, मोठं स्वप्न पूर्ण झालंय का? फायनल मध्ये दाखल व्हायचं होतं, होय झालोय का आम्ही फायनल मध्ये? एक मोठं स्वप्न होतं का तुझं? सर, खूप साऱ्या मॅचेस खेळलोय मी. 2007 पासून ओपनचं क्रिकेट खेळतोय. काही मुलं यातली चड्डीत असतील आत्ताची खेळणारी, म्हणजे हा मोठेपणा सांगत नाहीये. 2007 पासून ओपनचं क्रिकेट खेळत असताना जवळजवळ आज मी 19 वर्ष खेळतोय. गावाला एवढ्या स्पर्धा जिंकलेत की त्याला अगणित स्पर्धा जिंकलेत मी, परंतु या स्टेजला मुंबईसारख्या ठिकाणी ही स्पर्धा मला जिंकता येत नव्हती. ते कुठेतरी मनात दुःख होतं आणि आज फायनलला गेलो. खूप 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 आनंद आहे. वा, म्हणजे आम्ही फायनलला पोहोचणं हाच आमचा विजय आहे. कारण रोहित पाटीलला खऱ्या अर्थानं जे बोललं जात होतं की 400 ट्रॉफ्या तुझ्याकडे, बट मुंबईमध्ये तू एक अचिव्हमेंट घेऊ शकला नाहीये. हे ते उत्तर होतं का रोहित पाटीलनं करून दाखवलं. जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिली, खांदे मजबूत आहेत आणि मी फायनल मध्ये दाखल झालोय. 100% खांदे खूप सारे मजबूत आहेत आणि त्यासाठी मी स्वप्नील दादाचा आभार व्यक्त करेन. मी त्याला बोललो होतो सिद्धार्थला आपण आयकॉन ठेवूयात, कारण सर डिसएडव्हान्टेज म्हणजे जे 7 आयकॉन आहेत ते बॉलर प्लस बॅट्समन आहेत. मी एकमेव आहे की मला शोल्डर इंजुरीमुळे बॉलिंग करता येत नाही. मी दादाला म्हटलं होतं आयकॉन आपण सिद्धार्थला ठेवूया, पण दादा म्हटलं नाही, आयकॉन तूच राहायचं, माझं जे पण काय असेल ते. मग माझ्या खांदे मजबूत आहेत म्हणून त्यानं माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्याच्या विश्वासाला मी सार्थ ठरलो. याच्यासारखा मला दुसरा आनंद नाहीये. वा वा, हेच तर खूप मोठं डेडिकेशन. संपूर्ण टीम, नाजूक सिच्युएशन त्यांच्यासाठी होती. संघ मालक एकाच कोपऱ्यावरती कंटिन्यू बसवतात, तिथे कोण बसलं त्याला बाजूला चल ये मेरी जगा आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फायनल मध्ये दाखल. या संघ मालक आपण प्राइस जे आहे ते सर्व प्राइस देणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा हे 1000 रुपये संत बाळूमामा अर्थातच दिनकजी शेबाई साहेब यांच्या माध्यमातून देखील ऑनलाईन तुला प्राइस पोहोचवलं जात आहे. 1000 रुपये या मला सांगा. थँक्यू. 5000 रुपये सांगा मला. समर्थ 11 बुरबुशी वैभव साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपये ऑनलाईन. अजून कोणते खेळाडू आहेत या दादा? 500 रुपये अमोल दादा गायकवाड यांच्याकडून अजिंक्यला हे प्राइस दिलेलं आहे. थँक्यू सो मच. हे कोणा द्यायचंय? सोन्या ये 50-50. सोन्या 50-50 ये संघ मालकाकडून हे प्राइस दिलं जात आहे. येस सोन्या ये हे प्राइस. लव स्टार 11 या टीम कडून देखील 500 रुपये आहेत, ऑनलाईन पोहोचवले जातील. अजून